चला सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या थर्ड डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर आय होप सगळे मजेत असतील. सर्वात अगोदर ज्यांचाही सकाळी अटोनमेंट झालं, शक्तिपात झाला, सर्वांना अभिनंदन. आजचा दिवस खूप खास आहे. बघा, 2 दिवस संपले, आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस आता सर्वात महत्वाचा आहे. तुम्हाला मजा तर ऍक्च्युली चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी येते, पण आजचा दिवस खूप खास आहे. कारण बघा, मी पहिल्या दिवशी तुम्हाला काय विचारलं की तुमच्या जीवनामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, कुणाला नातेसंबंध, कुणाला आर्थिक अडचणी, कुणाला आरोग्याच्या समस्या, सो अँड सो. आज तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ते प्रॉब्लेम्स का आहे, ओके, त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. आणि आजचं जे नॉलेज आहे, आज शक्यतो वही पेन घेऊन बसा, सगळं काही नोट डाऊन करायचं. आज अभ्यास जास्त आहे तुम्हाला, ओके, आज अभ्यास जास्त आहे. कारण रिक इलेव्हन मध्ये आपण चक्रास आणि ओरा डीप मध्ये शिकत असतो, ओके. तर आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे 7 चक्र आणि ओराची. त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आजच ज्यांनी ज्यांनी अटेंडमेंट घेतलाय लेवल 1चं त्यांचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाणार आहे. ऑनलाईन अटेंडमेंट घेतलाय, ऍक्टिव्हेशन करायचं आहे आजच. आणि तुम्हाला आज तुम्ही पाणी चार्ज करायचं शिकणार आहे. तर आपलं सगळं शिकून झाल्यानंतर 1 ग्लास पाणी आणायचं आणि आज तुम्हाला पाणी चार्ज करायचं. कसं करायचं, काय अफर्मेशन द्यायचं, पाण्याला कुठली चव तुम्ही चेंज करू शकता, ते सगळं तुम्ही आज शिकणार आहे. गुड मॉर्निंग सुजाता मॅम. ओके, तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आता सर्वप्रथम आपण काल जाता जाता घेतलं पास्ट लाईफ मेडिटेशन. चला, ओके. कुणा कुणाला जमलं, माफ केलं, कोणी कोणी केलं, व्हिडिओ ऑन करा. जमलं का माफ करायला? चला, मी 1 मिनिट अनम्यूट करतो. सकाळी काय रिलॅक्स राहायचं, ओके. कुणाला बोलायचं असेल तर बोला. काय वाटतं, कुणाला अवघड गेलं, खूप अवघड कुणाला गेलं सांगा बरं मला. नाही केलं, काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तर करू शकतात, ओके. चला, आज बोलत नाही, उद्या फटाफट बोलायला लागतील सगळे. तर आहेत असे काही लोक आहेत ज्यांना माफ नाही करतायत, कारण त्या व्यक्तीने तेवढा आपल्याला त्रास दिलेला असतो, मानसिक लेवल, शारीरिक लेवल, भावनिक लेवल, ओके. चला, काहींना जमलं, काहींना नाही जमलं. आता लक्षात घ्या, आता तो कालचा टॉपिक मी आज नाही घेणार आहे, पण तरीही सांगून देतो, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगून देतो की आपल्याला माफ करणं का गरजेचं आहे. 1 मिनिटामध्ये थोडस आपण बघूया आणि मग टॉपिकला सुरुवात करणार आहे, ओके. जस्ट 1 मिनिट, नीट बघा स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे, तुम्हाला थोडीशी आयडिया येईल, ओके. ओके, नीट स्क्रीनवर वाचा, माफ करणं का गरजेचं आहे. बघा, ज्यांना प्रेम कसं करायचं, तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं, त्यांना माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे, ओके. ज्यांना तुमच्याशी कसं वागायचं हे माहिती नव्हतं, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता, सॉरी, ज्यांना तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःला नवी प्रेरणा देण्यासाठी आणि पुढे जाण्यास शिकणार आहे. आणि जे कधी तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, अर्ध्यात सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. आणि फॉरगिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आज मी जेव्हा हृदय चक्र शिकवेल तेव्हा सांगेल, ओके. तर आता ते येशू ख्रिस्त होते, त्यांचा जर पूर्ण जन्मच गेला लोकांना सांगता सांगता माफ करा, माफ करा. अगदी मरणाच्या शेवटच्या घटकेला पण ते बोलले की देवा, या लोकांना माफ कर, यांना काही कळत नाही. तर फॉरगिव्हनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो तुम्हाला ते थोड्या वेळाने कळेल, ओके. मी सांगेल कसं. आता चला, आता काय करायचं आहे, आजचं सेशन पण छान आहे. आता मी तुम्हाला शिकवणार आहे 7 चक्र आणि ओरा. खूप सुंदर आहे, खूप मजा येते. जेव्हा चक्र मी शिकवेल तेव्हा तुम्हाला वही पेन घेऊन बसायचं आहे. कारण शेवटच्या दिवशी मी तुम्हाला काय देणार आहे बघा, शेवटच्या दिवशी मी तुम्हाला देणार आहे 7 चक्र मेडिटेशन. ते तुम्हाला इथून पुढे करायचं आहे. मग त्याच्यासाठी ते 7 चक्र कुठे असतात, पोझिशन काय, कुठे हात ठेवायचा,
ते सगळं तुम्हाला करायचं, त्याच्यासाठी नोट्स बनवायचे आहेत. ओके, आता आपण थोडस ओराचं बघू, पण त्याच्या आधी आता काय करायचं आहे, आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. 1 मिनिटासाठी गेम खेळायचा आहे. ओके, आता आपण एक खेळ खेळूया. मी आधीच सांगितलं, छोट्या मुलांसारखं बनायचं, कोणी कुणाला ओळखत नाही. बघा, फक्त 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्यासाठी मला काय लागणार आहे माहितीये का, आणि ह्या गेम मध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. आता लेट मी चेक, कुणाकुणाचे व्हिडिओ बंद आहेत, प्लीज 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. एक छोटासा खेळ खेळू, 1च मिनिट. खूपच बिझी आहे, ट्रॅव्हल जरी करत असेल तरी व्हिडिओ ऑन करा, नंतरून बंद केला तरी चालेल. चला व्हिडिओ ऑन करा. अर्चना मॅम, स्मिता, संचेती, कल्पना उगले, एक एक मिनिटासाठी करा. चला, प्रवास करत असेल तरी करा, तरी मजा येईल तुम्हाला, पण 1 मिनिट करायचं. ओके, ट्रॅव्हलिंग. बघा बरं, इतके काय करतात घरात व्हिडिओ बंद करून मागे, समजत नाही मला. एवढेच फ्रेश चेहरे आहेत तुमचे. चला, अर्चना मॅम व्हेरी नाईस, कल्पना मॅम व्हेरी नाईस, लीना लीना मॅम, शोभना देशमुख, जिनल शहा, सीमा जोशी, गीता नजरे. कमॉन, 1 मिनिट. खूपच बिझी आहे तर मग बंद करा, मला काही नाही फरक पडत, मी तुमच्या चांगल्यासाठी शिकवत आहे. चला, गेम खेळायचा आहे ना 1 मिनिटासाठी, एवढा 1 मिनिट तर काढूच शकतात. ओके, ऑफिस मध्ये बसले तरी काढा 1च मिनिट. चला, आता बघा काय करायचं आहे. खेळ कसा आहे बघा, छोट्या बाळांसारखे बनायचं, खूप सुंदर गेम. लक्षात घ्या, गेम कसा आहे, सर्वांनी पार्टिसिपेट करायचं आहे 1 मिनिटानंतर. खूपच ज्यांना, कोणी एवढे बिझी नाही मला माहिती, 2-3च लोक खरंच बिझी नंतर करते का तुला कॉल? तरीही. चला, आता आधी अगोदर म्यूट करतो सगळ्यांना, नाही तर मध्येच एखाद्याचा आवाज येईल. ओके, ठीक आहे. आता बघा गेम काय आहे, सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे. 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे. मी जेव्हा बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव, तुमचा जेव्हा असं बोलेल, काय करायचं आहे, चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे. फक्त स्माइल आणायची, 40% आणली तरी चालेल. त्या 1 मिनिटामध्ये, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, 60 सेकंदाच्या आत ज्याने स्माइल सोडली, असं केलं तो आउट. ओके, खूप मजा येते प्रत्येक बॅचला. आता बघा तुमचे चेहरे कसे. ओके, चला, आता 10 वाजून 13 मिनिटं झाले होत. युअर टाइम स्टार्ट नाव. चला, स्माइल आणा. लेट मी चेक. व्हेरी नाईस. पौर्णिमा तर मॅम हसतच असतात. चला, प्रकाश सर अजून हसा, कोण ओळखतं तुम्हाला, असं समजा बालवाडीत आहे. व्हेरी नाईस सुरेश सर, निर्मला मॅम व्हेरी नाईस. बघा किरण मॅम किती खुलून हसतायत, रिअल स्माइल. जबरदस्तीवाली स्माइल कोणी आहे का? चला, वर्षा राणी मॅम व्हेरी नाईस, 4 सुप्रिया मॅम. चला, अंजू मॅम. सुप्रिया मॅमला आज बघितलं मी ऑनलाईन. चला, स्माइल. व्हेरी नाईस. स्मिता मॅम हसा मनापासून, किती वर्ष तिथेच काढणार. व्हेरी नाईस. चला, 20 सेकंड राहिले आहेत अजून. व्हेरी ब्युटिफुल दीपा मॅम, एवढ्या सुंदर दिसता, व्हिडिओ का बरं बंद करून ठेवता? चला, स्माइल ठेवायची आहे ना. Yes, सगळे हॅपी झाले. चला, आता 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला, थँक्यू सो मच. छान आहे, कोणी आउट नाही झालं. आता बघा, हे सगळं घ्यायचं कारण काय, मला काय हौस आली का तुमची एवढी ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी? आता बघा, कसं झालं, अचानक तुमचा मूड बदलून गेला. आता कसा बदलला, काय बदलला, मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. आता आपण शिकणार आहे 7 चक्र आणि ओरा. तर ओरा काय असतो, अगोदर ओरा शिकून घेऊया, त्याला कसं प्रोटेक्ट करायचं, त्याच्यानंतर आपण 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. ओके, मग मी तुम्हाला स्माइल ऍक्टिव्हिटी का घेतली सगळं एक्सप्लेन करेल. चला, आता बघा, ऑरा म्हणजे काय, खूप महत्वाचं आहे. बघा, एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही, तुमच्याकडे वही, पेन, सजीव वस्तू, निर्जीव वस्तू, तुमच्या घरातलं वॉशिंग मशीन, तुमचं स्वतःचं घर, तुम्ही स्वतः, कुत्रा, मांजर, सगळ्यांचा एक ऑरा असतो. आणि एव्हरीथिंग इज एनर्जी. ह्या पृथ्वीवर सगळं काही एनर्जी आहे. आता एक एक करून बघूया कसं असतं. आपल्याकडे अजून काही डिव्हाइस पण आहे, नंतर सांगेल. आता बघा कसं असतं. हा आहे ऑरा. आता जसं महापुरुष आहे,
हे काही तुम्हाला दिसत आहे, जीसस क्राइस्ट आहे, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, किंवा तुमच्या घरात एखाद्या महापुरुषाचा फोटो असेल, स्वामी असतील, साई असतील, तर बघा यांच्या आजूबाजूला असं एक प्रकाशाचं वलय दाखवलेलं असतं. हे काय असतं? हे प्रकाशाचं वलय असतं, त्यांचा ऑरा, त्यांचं ऊर्जा क्षेत्र, म्हणजे त्याचे तुमचंही एक ऊर्जा क्षेत्र असतं. मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. ओके, तर जसं यांचं आहे तुमचंही आहे. हे महापुरुष आहे, ध्यानी लोक आहे, तर यांचा थोडस मोठा आहे. तर कसं काय असतं एक एक करून बघणार आहे. तर ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेले एक ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागले गेले असतात. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडतो. तर ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा किंवा चिंता, निराशा जाणवते. आता बघा, माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते. आपण नॉर्मल लोकांची बात करत आहे. ओके, मात्र ही लांबी व्यक्तीची पातळी, भावना, आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते. कमकुवत किंवा कमी ऊर्जा असलेला ओरा, किंवा जे लोक सतत आजारी असतात, बेडरिडन असतात, त्यांचा ओरा 1 ते 2 फुटापर्यंत असतो. आणि जे संतुलित आणि निरोगी ओरा असतो, जे छोटे छोटे मुलं, खेळाडू असतील, जे फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात, सकाळी योगा, मेडिटेशन, स्पोर्ट्स मध्ये आहेत, त्यांचा ओरा 3 ते 6 फुटापर्यंत जास्त मोठा असतो. ओके, आणि जे सशक्त आध्यात्मिक साधक आहे, जसं की ध्यान करणारे, हिलर्स, रेकीवाले, तर त्यांचं ओरा 6 ते 12 फुटापर्यंत पसरलेला असतो. ओके, आता तो मोजू देखील शकतो आपण. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, आता कसं मोजायचं. आता ओरा बघण्यासाठी काही कॅमेरे आहे, मी तुम्हाला नंतरून दाखवेल. पण नॉर्मली सध्या तुम्हाला नॉर्मली जर ओरा मोजायचा असेल तर हिलर्स लोक कसे मोजतात? याला बोलतात एल रॉड. हा आहे एल रॉड. ओके, तर काय करतात ते हिलर्स लोक, समजा कुणाचा ओराची लेंथ मोजायची, लेंथ, मग त्याला असं थोडस 10-1 मीटरवर उभं करायचं, 5-10 मीटरवर, आणि बोलायचं हळूहळू चालत आहे, आणि हे असं पकडून ठेवायचं. आणि जेव्हा तो त्याचा ओराच्या क्षेत्रामध्ये ह्या एल रॉड येतो, तो ऑटोमॅटिक असा फिरायला लागतो. ओके, तर मग तिथून त्याची लांबी आपण मोजू शकतो. ओके, तर ह्या पद्धतीने असंही मोजू शकतो. ओरा बघण्यासाठी कॅमेरे असतात. मी एक एक करून तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, बघा. just one. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे स्माइल ऍक्टिव्हिटी का घेतली. आता एक दुखी माणूस आहे, हा एक दुखी माणसाचा पहिला फोटो बघून घ्या. हे दोघं सॅड पर्सन आहे, नेहमी दुखी असतात. काय होतं, अशा लोकांचा ओरा असा कमकुवत असतो. जे सतत चिंता, निराशामध्ये असतात, दुखी असतात, त्यांचा ओरामध्ये काय बघा, इथे छोटे छोटेसे गॅप आहेत. आणि काय होतं, तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये, त्या लेयर मध्ये छोटे छोटेसे ब्रेक पॉइंट्स येतात. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात, किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नजर लावली, बॅड इंटेन्शन दिलं, तर, किंवा एखादा व्यक्ती खूपच आजारी असेल, निगेटिव्ह असेल, तुम्ही त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या ओरामध्ये ओढून घेतात. ओके, तर तुम्ही ऑलरेडी खराब असतात, तुमचा ओरा अजून खराब होतो, तुमची तब्येत, तुमची लाईफ एकंदरीत खराब होते. एक हॅपी व्यक्तीचा ओरा कसा असतो बघा. एक आनंदी व्यक्ती, जसं म्हणून मी तुमची स्माइल ऍक्टिव्हिटी घेतली, नेहमी आनंदी राहायचा आहे. एक आनंदी व्यक्तीचा ओरा बघा कसा आहे. एकही ब्रेक पॉइंट नाही आहे, तो ओरा एकदम स्ट्रॉंग असतो. तो स्वतःभोवती एक शिल्ड, एक ढाल तयार करतो. आणि अशा लोक बघा, आनंदी लोक, हॅपी गो लकी, कुणी काही बोलो यांना काही फरक पडत नाही. हे त्यांच्या दुनियेत मस्त असतात. यू आर द युनिव्हर्स, तुम्ही जसं बोलाल तसं होतं. तर तुम्ही हेल्दी असाल, तुमचा ओरा स्ट्रॉंग असेल, समोरची व्यक्ती काही बोलो, तुम्हाला फरक अजिबात नाही पडत. तुम्ही तुमच्या दुनियेमध्ये मस्त असता. ओके, तर काय करायचं आहे, हॅपी राहायचं. दोन गोष्टी असतात, वाईस वर्सा असतात बघा. एक तर ओरा खराब आहे म्हणून तुम्ही सॅड आहे, अदरवाईज तुम्ही सॅड आहे म्हणून तुमचा ओरा खराब आहे. तर काय करायचं, मॅक्झिमम टाइम स्माइल, चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवायची, आणि छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. समजा आता मी तुम्हाला एक छान प्रॅक्टिकल करून बघा. सॅड आपला क्लास फ्रायडे पर्यंत आहे. जेव्हा तुम्ही कधी बाजारात जाल, घरातून भाजी घ्यायला जाल, काय करायचं, एक कमिटमेंट द्यायची. मी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, एक चेहऱ्यावर स्माइल आणायची, बोलायचं
जसं आता 1 मिनिट प्रॅक्टिस केली, थोडा थोडा वेळ वाढवायचा. हा, मी आता घरी येऊपर्यंत, बाजारातून घरी येऊपर्यंत स्माइल सोडणार नाही. तुम्ही त्या बाजारातून घरी येऊपर्यंत रस्त्यात जेही लोक तुम्हाला बघतील ना, तुम्हाला बघताच त्यांच्या एनर्जीमध्ये पण शिफ्ट होऊन जाईल. ओके, ते स्वतः तुमच्याकडे बघून बोलतील किती हॅपी आहे. आणि बघा, तुम्हाला रस्त्यात एखादा दुःखी माणूस दिसला, प्रवासामध्ये तुमच्या शेजारी एखादा दुःखी माणूस बसला, तुम्ही खूप आनंदाने घरातून निघाले आणि शेजारच्या सीटवर एखादा दुःखी माणूस बसला, तुमचा मूड ऑलरेडी डाऊन होऊन जातो. एखादा आजारी व्यक्ती बसला तर त्याची एनर्जी तुम्ही ओढून घेतात. ओके, वाईस वर्सा आहे. तुम्ही वाट नाही बघायची, आपण हॅपी राहायचं, चेहऱ्यावर स्माइल ठेवायची आणि आनंदी आनंदी गाणे वगैरे जसं एंटरटेनमेंट आहे तसं करायचं आहे. ओके, तर हॅपी राहायचं मेन आहे. हे ओराचे 7 स्तर असतात. आपली फिजिकल लेअर आहे, इमोशनल आहे, मानसिक आहे. हे सगळं खूप म्हणजे आपले कारण शरीर असतं, सूक्ष्म शरीर असतं, हे सगळं ह्या लेवलमध्ये शिकवणं शक्य नाही आहे, कारण तेवढा टाइम नाही. पुढच्या लेवलला डीपमध्ये असतं. आता बघा, ओरा बघायचा कसा. आता तुम्हाला लवकर विश्वास बसणार नाही म्हणून हे सगळा घाट घातलाय. ओके, आता बघा, समजा 300-400 वर्षांपूर्वी कोणी बोललं असतं की आपल्याला आपल्या शरीरातल्या आतल्या ऑर्गनचे फोटो शकतात काढू शकतो आपण, तर लोक त्या व्यक्तीला हसले असते. पण बघा, आज सोनोग्राफी आहे. छोटं बाळ टबीमध्ये असतानाच आपण त्याला बघू शकतो, त्या कॅमेराने त्याला बघू शकतो, बरोबर. आता पॉसिबल आहे. तसंच ओरालाही ज्याला डाऊट असेल तर ओरा बघणं हे 100% पॉसिबल आहे. तर त्याच्यासाठी असतात हे फोटोग्राफी. जसं एक्सरे मशीन आहे, सोनोग्राफीचं मशीन आहे, तशी किरिलियन फोटोग्राफी आहे. ओके, याच्याने तुम्ही कुणाचाही ओरा बघू शकतात. बघा, त्याच्याने काय येतं बघा, एका हाताचा काढला आहे फोटो तर त्या हाताचं संपूर्ण ऊर्जा क्षेत्र दिसत आहे. सजीव निर्जीव सगळ्यांचा ओरा असतो. ओके, आता साईडला बघा, एक टोमॅटो आहे. तो एक रॉ टोमॅटो आहे, कच्चा टोमॅटो आहे, तर त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा कसं आहे. आणि जेव्हा त्याला कुक केलं, शिजवलं, तर त्याचं ऊर्जा क्षेत्र कमी झालं. ओके, त्याच्यातली प्राणशक्ती कमी झाली. ओके, इकडे काही ब्रोकोली आहे शिजवलेली आणि रॉ फॉर्म मध्ये आहे, चावीचा आहे, पान आहे, प्रत्येक गोष्टीचा ओरा तुम्ही बघू शकतात. ओके, बघा व्यक्तीचं बघा, त्या किरिलियन फोटोग्राफीने जर फोटो काढले तर त्याचे कलर देखील दिसतात. ह्या कलर्सला देखील मिनिंग आहे. कुणाचा ओरा ब्ल्यू कलरचा असतो, कुणाचा रेड कलरचा असतो. प्रत्येकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार किंवा न्यूमरोलॉजीनुसार त्याच्या ओराचा कलर वेगवेगळा असतो. ओके, तर एक काही उदाहरण अजून मी तुम्हाला सांगतो. आता बघा, इकडे ना एक टोमॅटोचं उदाहरण घेऊया. एक आहे ऑर्गॅनिक टोमॅटो, म्हणजे पारंपरिक पद्धतीने बिना केमिकलने उत्पन्न घेतलेला, शेतामध्ये उत्पन्न घेतलेला टोमॅटो आहे. आणि शेजारचा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते पीक घेतलं आहे. किंवा आपण मशरूम घेऊया किंवा ब्रोकोली भाजी वगैरे काही असो, तर त्याचं ऊर्जा क्षेत्र खराब होतं. आता मी हे सांगायचं तुम्हाला कारण काय लक्षात घ्या. हा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सगळ्यांचं एक ऊर्जा क्षेत्र असतं, ओरा असतो. आता तुम्ही जेव्हा बाजारात जातात, हा, आणि तुम्ही समजा बटाटे निवडायला घेतले, तुम्ही सगळे भाजीवाल्याकडून घेणार आहे का? नाही. तुम्ही खराब खराब वाले साईडला काढून टाकतात आणि चांगले घेऊन घरी जातात, बरोबर. आता शेवटी ते जे बटाटे आहेत खराबवाले, तो दुकानदार खरंच फेकून देतो का? ते बटाटे कुठे जातात? स्ट्रीट वेंडरकडे, म्हणजे वडापाववाल्याकडे. आपण समजून घ्या की वडापाववाल्याच्या गाडीकडे जातात. आणि मग तेच तुम्ही साईडला काढलेले खराब बटाटे वडापाववाल्याकडे जातात आणि तेच तुम्ही ग्रहण करतात. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडतात तेव्हा डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांचा पहिला प्रश्न काय असतो माहितीये? बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? होतं की नाही असं? तर आलं लक्षात? एव्हरीथिंग इज एनर्जी. हा, तर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. ओके, आता मी थोडस तुम्हाला सांगणार आहे, तर तुमची तशी आहे. तुम्ही बघा, साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही पुढचे मी तुम्हाला 10 मिनिटं देतो, पुढचे समजा 15 मिनिटं देतो. पुढचे 15 मिनिटं तुम्ही एखाद्या मंदिरात घालवणार की एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घालवणार? तुम्ही डोळे झाकून बोलणार मी मंदिरातच जाईल. का बरं? कारण तिथला ओरा वेगळा आहे, बरोबर की नाही?
हॉस्पिटलमध्ये गेले तिथे ऑलरेडी सगळे आजारी पेशंट आहेत. तुम्ही स्वस्त जरी असेल तरी त्यांची नकारात्मकता ओढून घ्याल, बरोबर की नाही? तर व्यक्तीचा नाही तर वास्तूचा देखील ओरा असतो. तुम्ही मंदिराच्या प्रवेश क्षेत्रामध्ये त्या कंपाऊंड मध्ये जरी प्रवेश केला तरी तुमचं डोकं ऑटोमॅटिक शांत होतं. ओके, तुम्ही हॉस्पिटलच्या पहिल्या पायरीवर जरी पाय ठेवला तरी तुमच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागतो. आलं लक्षात? तर एव्हरीथिंग इज एनर्जी. ओके, तर आणि आपल्याला काय करायचं आहे? आपल्या ऊर्जेला प्रोटेक्ट करायचं आहे. कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करता कामा नये. आपल्याला ती एक ढाल असते, एक शिल्ड असते. त्याला प्रोटेक्ट कसं करायचं ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ओके, छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यातून बघणार आहे. हा, ओके. तर बघा, ओराचे काही कलर असतात. ज्याचा ओराचा कलर लाल असेल ती व्यक्ती ऊर्जावान असते. निळा तर खूप छान असतो, ज्याच्या ओराचा कलर जांभळा असतो. वेगवेगळे असतात. आता ते कसे बघायचे ते आता एवढं सगळं शिकवणं शक्य नाही. ते पुढच्या लेवलला तुम्हाला शिकवलं जातं. प्रत्येकाच्या ओराचा कलर काय आहे, कसं आहे ते सगळं कळून जातं. ओके, तर बघा आता ओरा दूषित होण्याची कारणे काय आहेत? आपला ओरा दूषित कशा कशामुळे होतो बघा. सततचे नकारात्मक विचार, नेहमीची तणाव, चिंता, आपली अयोग्य जीवनशैली म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही सकाळी उठले, सकाळी 10ला उठतायत, 11ला उठतायत, डायरेक्ट ब्रंच करत आहेत. खायचा पत्ता नाही, खाताना पण तुम्ही अनहेल्दी खात आहे. त्याच्याने होऊ शकतो नकारात्मक वातावरण. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी काम करता, तिथे सगळे लोक टॉक्सिक आहे, सगळे नकारात्मक आहे. अशा ठिकाणी तुमचा ऑरा ऑटोमॅटिक डाऊन होऊन जातो. तर शारीरिक आणि मानसिक थकवा याची काही उदाहरणे आहेत. ओके, तर बघा, आता तुम्हाला ओरा शुद्ध कसा ठेवायचा आहे त्याच्यासाठी काही मी पद्धती सांगणार आहे. ओके, आता बघा, ओरा शुद्धी करण्यासाठी काय काय करायचं आहे? सर्वात अगोदर आहे ध्यान आणि प्राणायाम. ध्यान आणि प्राणायामाने तुमचा ओव्हरऑल, जे लोक सकाळी लवकर उठतात, ध्यान प्राणायाम योगा करतात, त्यांची ओव्हरऑल एनर्जी चांगली असते. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल, नाही तर मी एक्सप्लेनच करून सांगतो. चला, असं कोणी आहे का इथे की योगा ध्यान खरंच करतं, सकाळी उठून त्यांचं असतं योगा ध्यानवालं? कोणी आहे का? हा, चला, आता विजया मॅम आहे. आता बघा, 1 मिनिट अनम्यूट करा बरं मॅडम. असं पण तुमची, हा, हम्म. नाही होते, अनम्यूटचं बटन दाबा बरं. नाहीतर चला, झाल्या ठीक आहे. ओके, पिन मध्ये घेतो. हा. ओके, कुठून आहे मॅडम तुम्ही? नाशिक. चला, माझ्या इकडेच आहे रे, जवळच आहे माझ्या. ओके, आता बघा, नाशिक वरून आहेत ना? चला, ठीक आहे. तुमचं नाव विजय, सरनेम काय, जळगावकर? हा, ओके. थोड्याशा मागं बसा बरं सर, थोड्या मागं सरकून बसा, फक्त अशाच बसा. हा, एवढंच, फक्त बसून राहा, काही करू नका. हा, आता मी तुम्हाला खरंच सांग, हा, काय करायचं. आता बघ, आपण मॅडमची एनर्जी चेक करू, हा, ओव्हरऑल कशी आहे. विजया विनया जळगावकर. आता बघा, हे बघा, यांची एनर्जी एवढी फास्ट आहे बघा. हे ना, कंट्रोल मी पकडत पण नाहीये तरी हे बघा, त्याचं त्याचं फिरतं. आता थँक्यू मॅम. आता मला खरंच सांगा, इथे खरंच कोणी कुणाला ओळखत नाही? थँक्यू मॅम. असं कोण आहे जो खरंच उशिरा उठतो, 9च्या नंतर व्यायाम वगैरे काहीच करत नाही? कोण आहे? मला खरं खरं सांगा. सध्या तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही लेझी आहे. कोण आहे सांगा बरं? खरंच मी खूप लेझी आहे. मी तुम्हाला रूट चक्र वगैरे, पुढे चक्र कोणी आहे? चला, सुवर्णा मॅम, आता अच्छा, स्क्रीनवर असा हात करा. सुवर्णा मॅम आहेत तुम्ही, व्हिडिओ ऑन करा ना. तुमचं चेक खरंच आहे का तुम्ही? आपण बघूया, चला. ठीक आहे, सांगा तुमचं. सुवर्णा पटना, कुठून आहे मॅडम तुम्ही? पुणे. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, हा, आता आपण मॅडमचं चेक करून बघूया. ओके, नाही, थोडस मागं सरका, मागं सरका. असं मागच. ओके, आपण बघा, आहे एवढी पण वाईट एनर्जी नाहीये, पण इतकी त्यांच्या एवढी पॉझिटिव्ह नाही आहे. तेवढं कन्फर्म आहे, त्यांच्या एवढी, त्या मॅडम एवढी पॉझिटिव्ह नाही आहे.
इतकी वाईट पण नाही आहे, पण आलं का लक्षात तुम्हाला? तर ह्या गोष्टी अशा इफेक्ट करत असतात. ओके, तर एवढी करायचं आहे, लक्षात घ्या हा. आता मला सांगू नका सगळं कसं माझं चेक करा, माझं चेक करा. हे बघा, उद्या मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. तुम्ही स्वतःच तुमचं सगळं काही चेक करू शकतात हं. तुम्हाला कोणाची गरज नाही पडणार याच्यानंतर. उद्या मी तुम्हाला छान एक्सप्लेन करेल. ओके, आपल्याला ओरा प्रोटेक्ट कसा करायचा आहे ते बघायचं आहे. आता बघा, तुमचा ओरा कधीही, आता मुंबईचे लोक जे असतात ट्रॅव्हलिंग करून घरी येतात, त्यांच्या शेजारी त्या डब्यामध्ये किती लोक असतात, रोज किती लोकांशी त्यांचा संपर्क येतो. मुंबईत का सांगतो, स्पेशली ते खूप सफर करतात. तुम्ही दुसऱ्या शहरात राहता, तुमच्यासाठी पण आहे. आता दुसरं आहे, ओरा क्लीन करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला मीठ पाण्याने आंघोळ करायची. काय करायचं, ते पिंक सॉल्ट घ्यायचं, हिमालयन रॉक सॉल्टचे 10 रुपयाला पुढे भेटते. कधी प्रयोग करा, खूप थकले आहे किंवा तुम्हाला ताप आहे, खूप फटीग आहे, ते मीठ घ्यायचं, आंघोळच्या बादलीच्या पाण्यात टाकायचं आणि आंघोळ करा. इन्स्टंट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये शिफ्ट जाणवेल, चेंज जाणवेल. तर बरेचसे लोक असं करतात. तर असं कोणी कधी केलं आहे का, म्हणजे दुसऱ्यांना त्याचं महत्व कळेल? हा, चला, सीमा मॅमने केलेले, थांबा बा. बोला मॅडम, कसं वाटतं, म्हणजे दुसऱ्यांना कळेल. आता त्यांना पण मी पहिल्यांदा बघतोय. पूर्णिमा मॅमला ओळखतो मी, त्या माझ्या मास्टर लेव्हलच्या स्टुडंट आहेत म्हणून. अनम्यूट करा सीमा मॅम, खडा मीठ नका टाकू. हा, हा कुठे? हा मॅडम, कसं हा वाटतं तुम्ही त्याच्याने? हो मी जवळजवळ 2 वर्ष झाले करते आहे सॉल्टनी आंघोळ. तर मला ऊर्जेमध्ये खूप फरक वाटतो. म्हणजे निगेटिव्हिटी चाललीच जाते म्हटलं तरी चालेल. हो, बघा, कारण ते काय आहे, नॅचरल सबस्टेन्स आहे हं. ते काय आहे, थँक्यू मॅडम, ते निसर्गाने बनवलेलं आहे. मीठ, लिंबू हे सगळं निगेटिव्ह एनर्जी खूप चांगलं ओढून घेतात. ओके, याच्या मागे काही अंधश्रद्धा नाही आहे. ते नॅचरल सबस्टेन्स आहे, ते खूप लवकर ऍब्झॉर्ब करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, अजून मग आता खडा मीठ, रॉक सॉल्ट मला माहिती नाही, तुमचे केस वगैरे गळाले, मी जबाबदार नाही, आणि ते रोज करायचं नाही. आठवड्यातून एकदा करा. खरंच एनर्जी डाऊन असेल तेव्हा करा. पण ते कसं असतं ना, ही ते रॉक सॉल्ट जे आहे ना, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, ते मिनरल्स त्याचे वेगळे असतात, म्हणून ते बरं असतं, जास्त हार्मफुल नसतं. आता खडा मीठ वेगळं, अजून कुठलं मीठ मला माहिती नाही. तुम्ही थोडी रिसर्च करून घ्या. ओके, चॅट जीपीटी, गुगलला सगळं विचारा. कधी कुणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. पहिलं दुसऱ्यांनी केला का प्रयोग बघा, इंटरनेटवर माहिती वाचा. हा, डॅन्ड्रफ वगैरे होतो बघा, त्याच्यामुळे रोज रोज नका करू, नाही तर बोलणार कुठून यांचं ऐकलं. ओके, तर कधी मधी करायचंय जेव्हा एनर्जी खराब असेल. ओके, चला. सेकंड आहे क्रिस्टल्स. क्रिस्टल्स खूप छान काम करतात. आता माझ्या हातात असे जसे तुम्ही क्रिस्टल बघत आहे, खूप पॉप्युलर आहे. आज तुम्ही रस्त्यात ट्रॅफिक जरी थांबले, 10 पैकी 2 लोकांच्या हातामध्ये क्रिस्टल्स असतात. ओके, तर क्रिस्टलचे ब्रेसलेट, क्रिस्टल्स वगैरे असतात. मंत्र जाप आणि धूप. आता मंत्र जाप आणि धूप काय, तुम्हाला मी 7 चक्र मेडिटेशन देणार आहे क्लास संपल्यानंतर. तुम्हाला ते साऊंड मेडिटेशनने तुम्हाला तुमचा ओरा चक्रावर काम होणारच आहे. सेकंड आहे प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नीट ऐका आता. काय आहे पंचतत्व, कुणाला माहिती आहे का? सांगा, 1-2 तत्व तरी सांगा. काय असतात पंचतत्व? चला, नाही कुणाला माहिती? हवा, हवा, पाणी, बस, बस. नाही पंचतत्व माहित आहेत ना. हा, अग्नी, हा, पाणी, वायू, अग्नी, वारा, पृथ्वी, जल, आकाश, जल, स्वयंसिद्ध. आकाश तत्व आहे ना. बरोबर बरोबर. चल, जलतत्व, आकाश तत्व, पृथ्वी, हो, वायू, वारा. परफेक्ट परफेक्ट. आता तुम्हाला मी सांगतो, मी का सांगत आहे बघा. सगळ्यात खरी ताकद निसर्गामध्येच असते. आता आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो का मी हे सांगत आहे. आता तुम्ही एक नोटीस करा, खेड्याकडची लोक ऍज कम्पेअर टू शहराकडच्या लोकांपेक्षा हेल्दी असतात, बरोबर, कमी आजारी पडतात. आता कशासाठी पडतात, कसं, आपण बघूया. जर आपण पहिलं तत्व घेतलं, पृथ्वी तत्व, म्हणजे काय आहे, पृथ्वी तत्व. आता कसं होतं, ते लोक, गावची लोक शेताकडे काम करतात, चप्पल वगैरे घालत नाही, शेतात काम करतात, मातीशी राहतात. बरेचसे लोक अशा मातीच्या ओट्यावरच झोपतात वगैरे, तर त्यांचा जमिनीशी संपर्क असतो, ग्राउंडिंग होते. आणि शहरातले लोक कसं 5व्या 6व्या 10व्या 15व्या मजल्यावर राहतात.
तिथूनच मग ऑफिसला जायचं, वरतूनच तयार होऊन शूज घालून तसंच जाणार, आले का वरती. ग्राउंडिंग होतच नाही, पाय जमिनीला लागत नाही. आता ग्राउंडिंग काय महत्वाचे आहे, तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी आहे, ते एक्सेस इलेक्ट्रिसिटी कुठे जाते, पृथ्वी शोषून घेते. आता तुमच्यातली जी अतिरिक्त ऊर्जा आहे, जो अतिरिक्त राग आहे, आग आहे, ते कुठं जाईल, तुम्ही ग्राउंडिंगच दिली नाही, ती पृथ्वी मातेने ओढूनच घेतलं नाही, तुमच्या चेहऱ्यावरच येणार, पिंपल्स येणार, शरीरात आजार येणार, तसं होणार. तर अधूनमधून तेवढंसं अनवाणी पायाने जमिनीवर चालत जा. शनिवार रविवार सुट्टी असेल तर तुमच्या बिल्डिंगच्या खाली गार्डन असेल तर थोडंसं बिना चप्पलचं चालत जा. ओके, पृथ्वीला पाय टच होऊ द्या. सेकंड आहे जलतत्व. आता पाणी तत्व बघा, खेड्याकडच्या लोकांकडे पाण्याचे खूप मोठे स्रोत असतात. म्हणजे फक्त पाणी प्यायचं नाही तर त्याच्या आजूबाजूला असलं तरी काम होतं. म्हणजे त्यांच्याकडे ओढा असतो, नदी, चारी, काही ना काही असतं. ओके, छोटे छोटे स्रोत असतात, छोटे नाही चांगले मोठे असतात. शेतात पाण्याचा बंब कंटिन्यू चालू असतो. शहरातल्या लोकांचा एवढा संबंध येत नाही. तर मग आपल्याला काय, आपल्या रील्स वगैरे ते येतात की दिवसात एवढे एवढे लिटर पाणी पिलं पाहिजे. आजकाल बॉटलवर पण लिहिलेलं असतं किती लिटर पाणी मेजर करण्यासाठी. आणि काय होतं, तुम्ही पाणी कमी ग्रहण केलं तर काय होईल, थोड्या वेळाने स्वादिष्टांचं चक्र मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची स्किन ड्राय होऊन जाईल ऑटोमॅटिक, तुमची एनर्जी कमी होऊन जाईल. तर तुम्हाला अशा वेळेस पाणी जास्तीत जास्त ग्रहण करायचं आहे. तिसरं आहे अग्नितत्व. आता अग्नितत्व म्हणजे फक्त ती अग्नी नाही, ती आगच नाही. अजून काय असतं अग्नितत्व बघा, जेव्हा तुम्ही जेवण करताना खूप तिखट खाल्लं, मसालेदार खाल्लं, तुमचं अग्नितत्व डिस्टर्ब होतं. मग काय होतं, तुम्हाला ऍसिडिटी, अपचन अशा समस्या व्हायला लागतात. तर आपण काय खातो, काय पितो लक्ष द्यायचं आहे. नाहीतर असं म्हणतात, जसं खातात तसं बाहेर माणूस बिहेव करतो, असंही कहावत आहे. ओके, तर विशिष्ट धर्माचे किंवा तुम्ही म्हणाल हे लोक ते खातात तसेच बनतात, बरोबर की नाही, असं असतं. तर तिसरं आहे, अजून एक आहे चौथं, की वायू तत्व. आता वायू तत्व कशासाठी इम्पॉर्टंट आहे बघा, खेड्याकडे बघा खूप शुद्ध हवा असते, मोकळी हवा असते, खूप छान फ्रेश एअर असते. शहरामध्ये ऍज कम्पेअर सगळी पॉल्युटेड एअर असते, प्रदूषण वाली एअर असते. ओके, आणि बघा तुम्ही अगोदर पण आपण पिक्चर मध्ये बघायचो तर डायलॉग होता की डॉक्टर, पिक्चर मध्ये नाही जनरली डॉक्टर बोलायचे की थोडे आजारी असेल तर हवा पाण्यासाठी तुम्ही कुठे, हवा पाणी बदलण्यासाठी कुठेतरी जाऊन या. ओके, जसे खावे तसे ओके. तर काय, पहिले डॉक्टर बोलायचे हवा पाणी बदलासाठी कुठेतरी जाऊन या, पिकनिक वगैरेला. तर लोक अगोदर कशासाठी जायचे, फिरायला, हवा पाणी चेंज करण्यासाठी, कारण शहरातल्या हव्यापेक्षा थोडस फ्रेश होऊन यायचे. आता तर पिकनिक म्हणजे काय, स्टेटस साठी जातात. मग रील्स टाकले, माझा स्टेटस लाईक नाही केला, मी तर यांचे सगळे करते. हजबंड लोकांना नेचर एन्जॉय करायचा तर लेडीज लोक काढा ना फोटो, काढा ना फोटो, तुम्हाला काही समजत नाही, असं करतात. तर खरंच जा, कधी पिकनिकला गेले त्या पाण्यात पाय टाकून बसा, थोडासा आनंद घ्या, फोन एक दोन तास बाजूला ठेवा. ओके, तर पंचतत्वाचं थोडस बघा. पंचतत्व खूप महत्वाचे आहे, ताकद निसर्गातच आहे. रेकी आणि ऊर्जा वापर. आता रेकीचं तुम्हाला मी शिकवणारच आहे, रेकीला कसं कॉल करायचं. इथून पुढे रेकीची प्रॅक्टिस करायची आहे, ओरा चक्रावर काम होणार आहे. स्फटिक, क्लिअर क्वार्ट्ज, अमेथिस्ट जसं सांगितलं असे क्रिस्टल्स वगैरे असतात, ते तुमचा ओरा क्लीन ठेवतं. ओके, आता माझ्याकडे पण आता एक समजा एक ओरा बुस्टर आहे माझ्याकडे. आता हे काय करतं, मी माझ्या टेबलवर ठेवतो. आता एव्हरीथिंग इज एनर्जी. आता माझ्याकडे दोन लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, वायफाय आहे. तर काय होतं, इथली एनर्जी डिसबॅलन्स होते. ओके, कारण जिओपॅथिक स्ट्रेस येतात. तर आता हे कोरा बुस्टर हे काय करतं, तिथल्या एनर्जीजला ऍब्झॉर्ब करतं आणि मग माझी एनर्जी स्ट्रॉंग असते. तर छोट्या मोठ्या अनेक गोष्टी देखील असतात. ओके, तर सध्या तुम्हाला शक्य आहे, काय करायचं आहे, 7 चक्रा मेडिटेशन आणि रेकीची एनर्जी मी तुम्हाला शिकवणारच आहे. हे झालं ओराचं. ओके, आता परत, नाही तर तुम्हाला वाटेल सरांनी सांगितलं नाही, बरेचसे कोचेस तुम्हाला काय सांगतात ते आपल्यासाठी एवढं गरजेचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपल्या एनर्जीला ओळखणं, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायची, पॉझिटिव्ह असेल तर अजून पॉझिटिव्ह करायची. ओके, तरीही छोटे छोटे प्रयोग असतात, की तुम्ही समजा असं असं हात बंद करायचा आणि थोडासा काढायचा, एकटक त्याला बघायचं आणि तुम्हाला त्याच्या अवतीभोवती छोटंसं ऊर्जेचं क्षेत्र दिसेल.
इवन घरातल्या एखाद्या व्यक्तीचा पूर्ण ओरा बघायचा आहे, त्याला मग पांढऱ्या वॉलच्या समोर उभं करायचं आणि त्याच्या नोज कडे बघायचं. तुम्हाला थोड्या वेळाने त्याच्या आजूबाजूला प्रकाशाचं वलय दिसून जातं. वस्तूचा बघायचा तर कोऱ्या कागदावर तुम्ही व्हाईट कोऱ्या कागदावर एखादा असा पेन ठेवून दिला, त्याच्याकडे एकटक बघितलं, त्याचा एवढा दिसेल. लक्षात घ्या, आपल्याला एवढ्या पॉवर ऍक्टिव्हेट नाही करायच्या आहे, आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे, एनर्जेटिक राहायचं आहे. ह्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. ओके, क्रिस्टल, सगळेच क्रिस्टल ओरा छान करतात, ज्याच्या त्याच्या न्यूमरोलॉजी प्रमाणे, एनर्जी प्रमाणे वेगवेगळे सजेस्ट होतात. ओके, क्लिअर क्वार्ट्ज खूप सुंदर असतो, ॲमेथिस्ट पण असतो, ते नंतरचा विषय आहे. तर बघा, कुणाचा ओरा बघणं केवढा आहे, काय आहे, त्या मोठ्या मोठ्या गोष्टींपेक्षा इम्पॉर्टंट आहे आपली एनर्जी कशी आहे. माझी एनर्जी नकारात्मक आहे तर त्याला पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह असेल तर अजून पॉझिटिव्ह करायचं. ओके, हे ओराचं झालं. आता मी तुम्हाला शिकवणार आहे 7 चक्रांबद्दल थोडस बोलणार आहे. ओके, आता बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात घ्या, हे जे मी शिकवत आहे, जे लोक, म्हणजे जे लोक सध्या तरुण आहेत, म्हणजे वयाच्या 40च्या आधी आहेत, तुम्ही खूप नशीबवाले आहे की तुम्हाला हे नॉलेज भेटत आहे. आणि जे लोक थोडस वयाची 60-70 पार केली आहे, कदाचित तुम्हाला असं वाटेल आज ऐकून की मला ही माहिती उशिरा भेटली, मला आधीच माहिती असती तर माझं जीवन कदाचित वेगळं असतं. इतकी महत्वाची माहिती आहे. आता मी जेही शिकवेल ते तुम्हाला वही पेन घेऊन लिहायचं आहे. कशासाठी बघा, मी तुम्हाला शेवटच्या दिवशी 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. तर त्याच्यामध्ये ते साऊंड मेडिटेशन आहे, तुम्हाला चक्रावर फोकस करून करायचं आहे. रेकीला कॉल करून थोड्या वेळाने शिकवेल मी रेकीला कॉल कसं करायचं. तर त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे, आता 7 चक्र आहेत, तर मग रूट चक्र आहे, त्याची पोझिशन कुठे आहे, मग तिथे हात ठेवायचा. तर तुम्ही लिहायचं रूट चक्राची पोझिशन, त्याचा कलर इमॅजिन करायचा आहे, त्याचं तत्व पण लिहायचं आहे. ओके, आणि त्याचं बीज मंत्र. आता बीज मंत्र का महत्वाचे असतात थोड्या वेळाने सांगितलं. तर वही पेन कागद घेऊन बसा, आणि एखादं चक्र असेल, तुम्हाला वाटत असेल की तो प्रॉब्लेम तुमच्याशी रिलेटेड आहे सध्या, लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हो सर माझं बॅलन्स आहे हे चक्र, किंवा माझं हे चक्र इम्बॅलन्स आहे. ओके, मग तुम्हाला हळूहळू कळेल ओके काय आहे. तर तुमच्याबद्दलच तुमचं सत्य उलगडणार आहे. ओके, आता आपण एक एक करून बघणार आहे. ओके, चला, बघा, शरीरात छोटे मोठे खूप चक्र असतात. ओके, पण 7 आपले मेन चक्र आहे. जसं झाडाचं मेन असतो थोडं, तसं हे 7 चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतात, पाठीच्या मणक्यामध्ये असतात. ओके, तर खालून वरती त्याची अशी पोझिशन असते. ओके, तर कसे असतात, काय असतं, ते 7 चक्र बघणार आहे आपण. बाकीचे तळ हाताचे चक्र वगैरे ते नंतर. सध्या 7 चक्र बेस असतात, ते आपण बघणार. आता बघा, चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, वारंवारता असते. ओके, ते साऊंड मेडिटेशन मध्ये कळेल. हे चक्र संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. आता लक्षात घ्या, परत फॅन्टसी वर्ल्ड मध्ये नाही जगायचं. माझं चक्र जागृत झालं का नाही, चक्रे तुमच्या वयोमानाप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे चक्र जागृतच होत असतात. पण प्रॉब्लेम कुठे होतो, चक्र एकतर कमी बॅलन्स असतात, किंवा इम्बॅलन्स असतात, किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतात. आपल्याला चक्रांना बॅलन्स करायचं शिकायचं आहे. ओके, आता कसं करायचं, काय करायचं, आपण चक्राबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे. ओके, चला. आता बघा, पहिलं चक्र आहे, मराठी आणि इंग्लिश दोघी मध्ये लिहा. अगोदर लिहून घ्या तुम्ही, मूलाधार लिहा, रूट चक्र इंग्लिश मध्ये रूट आहे, आधी लिहा मूलाधार. मूलाधाराचा अर्थच होतो बेस. ओके, मग एक एक करून सांगेल. चला, इंग्लिश मध्ये याला बोलतात रूट चक्र. नीट बघा याची पोझिशन, याची पोझिशन आहे, ऍक्च्युअल पोझिशन असते, तुमचा जो शेवटचा माकड हाड आहे, शेवटचं तुमचं पाठीचा मणका संपतो, तिथे तुमचं असतं. ओके, आणि तुम्हाला रेकी देताना, हिलिंग देताना हात कुठे ठेवायचा आहे, तुमचे जनेंद्रिय, तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स, त्याच्यावरती हात ठेवायचा आहे. रेकीला मी तुम्हाला शेवटच्या दिवशी याचं प्रॅक्टिकल घेणार आहे. आज फक्त लिहा पोझिशन. त्याची पोझिशन आहे बेस ऑफ स्पाइन, बेस ऑफ स्पाइन याची पोझिशन.
कलर लाल. हे जेव्हा मेडिटेशन तुम्ही याचं ध्यान करणार साऊंड मेडिटेशन मध्ये, तर लाल कलर इमॅजिन करायचा आहे. आज मी अगोदर चक्राचा कलर घातलाय, तर लाल चक्र इमॅजिन करायचं आहे. बीज मंत्र लिहून घ्या, लम. इथे मराठीत लिहिलं आहे लम. बीज मंत्र काय इम्पॉर्टंट असतात मी तुमचं मणिपूर चक्रानंतर एक्सप्लेन, फक्त सध्या लिहून घ्या. बीज मंत्र लम. एलिमेंट अर्थ म्हणजे पृथ्वी तत्व आहे याचं. ओके, याचं पृथ्वी तत्व आहे. आता एक एक करून बघूया. आता बघा, हे चक्र मूलाधार चक्र ज्यांचंही संतुलित असेल, बॅलन्स असेल, तर काय होतं, असे लोक आत्मविश्वासाने जगतात आणि यांच्या जीवनामध्ये स्थिरता असते. अन्न वस्त्र निवाऱ्याचं हे चक्र आहे. सुरक्षिततेची भावना, अशा लोक ज्यांचंही संतुलित असेल यांच्या जीवनात भीती कमी असते आणि भविष्याबद्दल विश्वास जास्त असतो. ही व्यक्ती कधीच अन्न वस्त्र निवाऱ्याचं टेन्शन घेत नाही. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल एकदम सकारात्मक असते. हे शरीर अशा लोकांचं निरोगी ऊर्जावान असतात. जे लोक सकाळी उठतात, छान योगा प्राणायाम, हॅपी राहतात, जीवनामध्ये कसली कमी नाही आहे, समजायचं तुमचं रूट चक्र अन्न वस्त्र निवाऱ्याचं चक्र खूप छान बॅलन्स आहे. मूलाधार चक्र ज्यांचं असंतुलित असेल, कमी इनऍक्टिव्ह असेल, तेव्हा काय होतं बघा, भीती आणि असुरक्षितता म्हणजे जीवनात अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. म्हणजे अनसर्टेनिटी. पैसा जरी लाखोने पगार आहे तरी वाटेल अरे यार संपले तर काय करू. पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत असते. किती पगार असू द्या, पैसा आला कसा गेला कसा ह्या लोकांना कळत नाही. ह्या हाताने तो इकडून डबल स्पीडने चालला जातो. मग लोन घे, हे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सो अँड सो. ओके, असे लोकांचं जितके कर्जदार आहेत सगळ्या रोड चक्राच्या इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम. कायम थकल्यासारखं वाटतं, उत्साह कमी होतो, शरीर लेवलवर तुम्ही लेझी असतात, आरामशीर उठणं करू का नको, आज नको उद्या करतो, उद्या करते, सो अँड सो. शारीरिक लेवलवर ज्यांनाही पाय कंबरदुखी सांधेदुखी अशा काही अडचणी आहेत, म्हणजे त्या त्या एरियातल्या तुमच्या खालच्या ऑर्गन्सच्या, तर तुमचं रूट चक्र प्रॉब्लेम आहे. ओके, तर असं आता कोण कोण आहे सांगा बरं, काय वाटतं तुमचं बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, लिहा बरं. हे चक्र रूट चक्र बॅलन्स सांगा, फक्त बॅलन्स आहे किंवा लिहा बॅलन्स नाही आहे. काय इम्बॅलन्स आहे. चला, हळूहळू तुम्हाला जाणवेल आणि आपल्याला काम कसं करायचं ते पण आपण शिकणार आहे. ओके, आधी प्रॉब्लेम तर नोटीस करा. चला एकच. ओके, चला नाही. ओके, ठीक आहे, इम्बॅलन्स. चला पुढचं बघूया. चला ऍटलीस्ट जाणवलं ना, ठीक आहे. अगोदर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. थोडाफार त्रास जाणवतो. ओके, इम्बॅलन्स आहे, ठीक आहे. पुढचं चक्र लिहून घ्या, सेक्रल चक्र. इंग्लिश मध्ये सेक्रल आहे, आधी मराठीत नाव लिहून घ्या तुम्ही. स्वादिष्ठान लिहा, स्वादिष्ठान. ओके, परत येऊ ह्या पानावर, नंतर वाचून घ्या. हे आहे सेक्रल चक्र. आता मराठी म्हणजे संस्कृत मध्ये नाव आहे स्वादिष्ठान. हे दुसरं चक्र आहे. याची पोझिशन लिहून घ्या, तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट खाली, म्हणजे तुमचं जनेंद्रियापासून नाभीच्या मध्यभागी तुमचं जे ओटीपोट असतं तिथे याची पोझिशन आहे. तर रेकी देताना तुम्हाला असा हात ठेवायचा आहे. तर मी लास्ट डे ला सांगेल रेकी कशी द्यायची, इथे हात ठेवायचा आहे. ओके, तुमचं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचं ध्यान करताना केशरी कलर कलर ऑरेंज कलरचं इमॅजिनेशन करायचं आहे तुम्हाला. याचा कलर ऑरेंज असतो. ओके, याचा बीज मंत्र आहे वम. याचा बीज मंत्र असणार आहे बम. बमचा जप करायचा आहे, कसा करायचा हे नंतर सांगेल. आणि याचं तत्व आहे पाणी. तर याचं तत्व आहे पाणी तत्व आहे, जल तत्व आहे. ओके, तर कसं कसं काय आहे आपण बघणार आहे. आता बघा, ज्यांचंही स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे असे लोक तुम्ही तुमच्या भावना सहज व्यक्त करू शकतात आणि संतुलित असतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला, असे लोक कला क्षेत्रामध्ये, आर्ट क्षेत्रामध्ये, क्रिएटिव्हिटी मध्ये खूप पुढे असतात. तुमची नाते खूप सुदृढ असतात, म्हणजे प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो.
स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. ओके. म्हणजे खूप एन्जॉय करणारी लोक असतात, कुठे पिकनिकला जाणं, सगळ्यांना हॅपी ठेवणं वगैरे वगैरे. ज्यांचं स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स आहे असे लोक छोट्या छोट्या गोष्टीवर मन दुखावतात, अचानक मूड बदलतो, कल्पनाशक्ती म्हणजे क्रिएटिव्हिटी कमी होते. जसे अगोदर तुम्ही क्रिएटिव्ह होतात, हळूहळू तुमच्यातली क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही, कुठल्याही गोष्टीत आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. तुम्ही यांना स्वित्झर्लंडला जरी पिकनिकला नेलं, लोणावळ्याला जरी नेलं, मड आयलंडला नेलं, तरी काही ना काही कारणाने दुःखी होऊनच घरी येतात. ओके. परस्पर समजूतदारपणाचा अभाव म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, मतभेद आणि नात्यांमध्ये अशा लोकांचा तणाव असतो. शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेची समस्या, हार्मोन्सचे असंतुलन. आता बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे लेडीज लोकांसाठी पण खूप महत्वाचं आहे. तुमचे जितके हे तुम्हाला पिरियड, मासिक पाळी येते तेव्हा तुमचे मूड स्विंग्स होतात, ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होतात. ओके. तर तेव्हा सांगतात जास्तीत जास्त पाणी प्यायचं वगैरे. आता मी तुम्हाला काय सांगितलं की चक्रे जागृत होत नाही, ते वयोमानाप्रमाणे येत असतात, फक्त कमी ऍक्टिव्ह, ओव्हर ऍक्टिव्ह असतात. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगतो. आता बघा, आपल्याकडे एक म्हण होती अगोदर, काय, 16वं वरीस धोक्याचं. असं का बोलायचे? कारण त्यावेळेस अगोदर 16 वर्षामध्ये प्युबर्टी यायची. प्युबर्टी म्हणजे मुलींना पिरियड वगैरे, मुलं वयात यायचे. आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं खूप लवकर मुलींना प्युबर्टी येऊन जाते, पिरियड्स वगैरे येतात. ओके. मुलं पण खूप लवकर मोठे होऊन जातात. तर काय होतं, त्यांचं स्वादिष्टान चक्र हे अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे खूप लवकर ऍक्टिव्ह होऊन जातं, रॅदर खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह होऊन. आणि काय असतं माहितीये का, जेव्हा हे ओव्हर ऍक्टिव्ह होतं तर मुलं काय करतात, चिडचिडेपणा करतात, संताप करतात. तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही स्वतःबरोबर असं झालं असेल. कारण ते एक्सेस एनर्जी असतात, त्या कुठे काढणार. मग अचानक त्या मुलांना काय होतं, समज यायला लागते. मग काय, तुम्हाला कसे डायलॉग मारतात मुलं, की तुम्हाला तर काय समजतं, त्यांचे पॅरेंट्स बघा, तुम्हाला बाहेरचं काही कळत नाही, असं बोलताना तुम्हाला हर्ट होतं, बरोबर की नाही. ते खूप लवकर कुणाच्या प्रेमात पडतात, मे बी ते सेक्शुअली जास्त अट्रॅक्ट होतात, काही चुकीचे पावलं उचलू शकतात. म्हणून बोलायचे ते वय धोक्याचं असतं. तर अशा वेळेस आता तुम्ही हिलर बनणार आहे पुढे जाऊन, तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीला दोष द्यायचा नाही. त्या व्यक्तीचं चक्र तुम्हाला समजून जाईल, बॅलन्स आहे किंवा इम्बॅलन्स आहे किंवा जास्त ऍक्टिव्ह आहे. तर तुम्हाला सोल्युशन, तुम्ही त्याला रेकी देऊ शकतात. ओके. पुढे जाऊन जर पुढच्या लेवलला आले तर डिस्टन्स हिलिंग देऊ शकतात, डिस्टन्सने देऊ शकतात, क्रिस्टल्स असतात, काही ना काही असतं. ओके. तर तुम्ही त्याच्यावर वर्क करायचं आहे. व्यक्तिकला व्यक्तिशः असं बघून दोष नाही द्यायचा, तर ह्या दृष्टीने विचार करायचा की ह्या व्यक्तीचं हे चक्र कमी बॅलन्स आहे, हे चक्र जास्त बॅलन्स आहे. ओके. तर लेडीज लोकांना खूप समस्या होतात जेव्हा पिरियड वगैरे येतात, मूड स्विंग्स ऑटोमॅटिक होतात त्या चक्रावर. तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल तर ऑरेंज कलरचं ध्यान करायचं, बीज मंत्राचा जप करायचा वगैरे वगैरे. ओके. मी तुम्हाला नंतर आपण बघूया त्याच्यावर. ओके. आणि लक्षात, तर आता स्वादिष्टान चक्र कोण आहे, स्वादिष्टान चक्रवाले बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? बॅलन्स वाले कोणी, माझे सगळ्यांशी चांगले रिलेशन आहे, मी कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांना समजून घेते. बॅलन्स वाला कोणी आहे का, स्वादिष्टान चक्र? चला, बॅलन्स आहे, कॉंग्रॅच्युलेशन. चला. पण कधी कधी बघा, हे कॉन्स्टंट नसतं, हे बदलत असतं, म्हणून रेकी वगैरे काम येतात. ओके. तर कॉन्स्टंट नसतं, कधी ना कधी कुठलंही चक्र, आता माझंही असेल कधी चक्र, एखादं बॅलन्स असेल, इम्बॅलन्स असेल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या रेमेडीज असतात. ओके. चला, थोडंफार. व्हेरी नाईस. मग बघा, तुम्हाला त्याच्याने काय होतं, ज्यांना प्रजनन म्हणजे कसं, ज्यांना आता बाळ वगैरे राहत नसेल, लेडीज लोकांना थोडस याचे प्रॉब्लेम आहे, प्रेग्नन्सी राहत नसेल, तर त्याच्यावर कुठे ना कुठे थोडंसं काम तुम्हाला स्वादिष्टान चक्रावर करायचं आहे. ओके. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. आधी मराठीत नाव लिहून घ्या, मणिपूर. हम्म. आता पुरुषांसाठी काय, लेडीज लोकांसाठी पण महत्वाचं असतं आहे मणिपूर चक्र. याला इंग्लिश मध्ये बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. आता याची पोझिशन आहे तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट वरती, म्हणजे तुमच्या हृदयाच्या इथून नाभीच्या मध्यभागी याची पोझिशन आहे.
ध्यान करताना पिवळा कलर इमॅजिन करायचा आहे. याचं तत्व आहे अग्नितत्व. याचं तत्व अग्नितत्व आहे. बीज मंत्र याचा आहे रम. रम याचं बीज मंत्र रम आहे. बीज मंत्र वगैरे काय मी आता थोड्या वेळाने सांगेन. तर बघा, ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे असे लोक खूप कॉन्फिडंट असतात, स्वतःच्या क्षमतावर खूप विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. म्हणजे कसं, यांना बघा, हे लोक कसे असतात ना मणिपूर चक्रवाले, यांना किती लॉस होऊ द्या, म्हणजे यांना बिझनेस मध्ये किती लॉस होऊ द्या, यांचं एक वाक्य असतं, हे डुबलंय ना मी परत उभं करेल. यांच्या नात्यामध्ये किती प्रॉब्लेम येऊ द्या, हे परत त्या व्यक्तीचं मन जिंकतात. ओके, असे कॉन्फिडंट लोक असतात. गोल सेटिंग, असे लोक काय करतात, गोल बनवतात, रूट म्हणजे एक गोल सेटिंग करतात आणि ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. नेतृत्व गुण आणि प्रेरणा, स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतात. जसं तुम्ही पॉलिटिशियन लोक बघितले असतील तर ते त्या टाईपचे असतात. ओके. मणिपूर चक्र ज्यांचं इम्बॅलन्स असेल तर स्वतःविषयी त्यांना शंका येते, लोकांशी नीट संवाद साधताना भीती वाटते, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जा वाटत नाही. अगोदर खूप कॉन्फिडंट असतात, म्हणजे आपण बोलतो ना की खूप टॅलेंटेड आहे, पण हा काही करतच नाही. त्यातली गोष्ट आहे की नॉलेज सगळं आहे, देवाने सगळं नॉलेज दिलं आहे, पण नॉलेज त्या व्यक्तीचं घरातच आहे, त्याचा ना घरच्यांसाठी उपयोग होत ना जगासाठी उपयोग होत. राग पटकन येतो, इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती, म्हणजे जसं पॉलिटिशियन लोक असतात, खूप ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर त्यांना लोकांवर थोडस, किती पैसे आले तरीही मला अजून पाहिजे, याच्यापेक्षा जास्त मी कसा कमू, तेव्हा त्यांचं ओव्हर ऍक्टिव्ह होतं. निर्णय घेताना गोंधळ उडतो, सतत तणाव. आणि शारीरिक लेवलवर बघा, अग्नितत्व आहे म्हणून परत सांगतो, गॅस, ऍसिडिटी, अपचन यांच्यासारख्या समस्या या लोकांना होत असतात जर इम्बॅलन्स असेल. बॅलन्स असेल तर होत नाही. ओके, तर मणिपूर चक्राचा असं आहे. आता राहिला प्रश्न बीज मंत्राचा, ते एक्सप्लेन करतो मी. मी बीज मंत्राचा एक्झाम्पल देतो, मग तुम्हाला कळेल बीज मंत्र का महत्वाचे असतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. हे बघा, हे 7 चक्र जे मी शिकवत आहे ते तुम्ही अमेरिकेच्या गुरुकडून शिकले, जपानच्या, भारताच्या जुन्या ऋषी मुनीकडून शिकले, तरी त्याचे सिम्पटम्स हेच असतात. तर तुम्ही समजा एखाद्या बाबाच्या आश्रमात गेले आणि तुम्ही त्यांना सांगितलं की बाबाजी, माझ्या जीवनामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, पैसा येतो टिकत नाही, खूप कर्ज आहे, वगैरे वगैरे. आता त्या बाबांना माहिती आहे तुमचं रूट चक्र खराब आहे, जे तुम्हाला सगळं सांगत नाही बसणार माझ्यासारखं, तुम्ही थोडी कोर्स करायला गेले. मग ते काय सांगणार, हे बघ, मी तुला एक बीज मंत्र देतो, गुरु मंत्र देतो, तो मंत्र बोल, 108 वेळेस उच्चार कर रोज, किंवा 1008 सो अँड सो, बघ तुला रिझल्ट येतो का. आणि मग ते देणार बीज मंत्र. आता याचा बीज मंत्र काय आहे, मणिपूर चक्राचा रम. मग तुम्ही विश्वास ठेवून घरी येणार, मग 108 वेळेस जप करणार, 1008 वेळेस करणार, मे बी तुम्हाला चांगला रिझल्ट येऊनही जाईल, कारण त्यांना माहिती आहे त्याचा बीज मंत्र तो आहे. ह्याप्रमाणे बीज मंत्र काम करत असतात. ओके, तर बीज मंत्र खूप सुंदर असतात, कारण त्यांची फ्रिक्वेन्सी आहे, जी तुमच्या चक्राची फ्रिक्वेन्सी असते, ते शब्दांचीही ती फ्रिक्वेन्सी असते, ती त्याला मॅच करते. ओके, म्हणून ते आपल्या चक्राला हील करतात, असं त्याच्या मागचं सायन्स आहे. ओके, चला, मणिपूर चक्रवाले सांगा बरं मला, किसका बॅलन्स आहे, किसका इम्बॅलन्स आहे. आत्ताच सांगितलं बीज मंत्र काय आहे. हा, ठीक आहे, सांगा बरं कोण आहे, पैशाच्या समस्याच नाहीये, काही हो मी करूनच घेईन. चला, वर्षा राणे मॅम बोलतो मी बघून घेईन, काही परिस्थिती हो. ओके, सुरेश सरांचा इम्बॅलन्स आहे. चला, सीमा मॅम बॅलन्स आहे, व्हेरी नाईस. बघा, ज्यांचं मणिपूर चक्र असतं त्याला कधी ह्या गोष्टी काहीच वाटत नाही, आर्थिक वगैरे, तो बराबर ते साम्राज्य परत उभं करतो. ओके, चला, ठीक आहे, बॅलन्स आहे, व्हेरी नाईस. पैशाच्या समस्या असतील, कर्ज वगैरे डोक्यावर असेल, मणिपूर चक्रावर काम करायची गरज आहे तुम्हाला. ओके, चला. चला, अधून मधून इम्बॅलन्स होतं, ठीक आहे, वर्क करायचं. आता नेक्स्ट नेक्स्ट आहे हृदय चक्र, ज्याच्यासाठी मी काल तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं. हृदय चक्र खूप महत्वाचं आहे. ओके, आता हृदय चक्राबद्दल पण थोडंसं सांगायला लागेल तुम्हाला. ओके, अगोदर लिहा तुम्ही अनाहत चक्र, चौथं चक्र लिहा, अनाहत म्हणजे हृदय चक्र. ओके, आणि इंग्लिश मध्ये सोपं आहे, हार्ट.
इंग्लिशमध्ये आपलं हृदय, हृदय जिथं आहे ते हार्ट चक्र. ओके, संस्कृतमध्ये अनाहत चक्र बोल. कलर याचा हिरवा आहे, ग्रीन कलर. पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट, छातीच्या मध्ये. हे दोन याचं आपल्या इथे तुम्ही पकडू शकता. बीज मंत्र याचं यम आहे, यम. तुम्हाला पुढे साऊंड मेडिटेशन दिलं तर बीज मंत्र ऐकायचे आहेत. ओके, सांगेल मी तुम्हाला 5व्या दिवशी. सध्या एवढे लिहून घे. याचं तत्व हवा आहे, एअर तत्व आहे, वायू तत्व आहे. ओके, वायू तत्व आहे याचं. तर ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे. आता ज्यांचं ही अनाहत चक्र, हृदय चक्र बॅलन्स आहे, असे लोक स्वतःवर आणि दुसऱ्यांवर निस्वार्थ प्रेम करतात, अनकंडिशनल लव्ह करतात. अशा लोकांचे नातेसंबंध सगळ्यांशी चांगले असतात. मैत्री, कुटुंब, प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. क्षमाशीलता वाढते, भूतकाळातील दुःख आणि कटुता सहज सोडून देता येते. आयुष्यातील प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. शारीरिक लेवलवर तिथले ऑर्गन तुमचे हेल्दी असतात. ज्यांचं इम्बॅलन्स असेल तर असे लोक जुन्या आठवणीमध्ये अडकतात. ब्रेकअप आणि नात्यामधील त्रास सहन करावा लागतो. आता मी बघितलं आहे, काही लोक 15 वर्षांपूर्वी गर्लफ्रेंड सोडून गेली, आज 40 वर्षाचे झाले तरी लग्न करत नाही. असे पण केसेस येतात. ओके, जसं तुम्हाला काल माफ करायला जमलं नाही, तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करता आलं नाही, म्हणजे कुठे ना कुठे अनाहत चक्रावर काम करण्याची गरज आहे. कमी आत्मसन्मान म्हणजे काय, असे लोक ना, की थोडस मला कुठे गेलं का मला रिस्पेक्ट नाही दिला, आम्हाला मानपान नाही दिला, असे असतात ते. छोट्या छोट्या गोष्टींना मन दुखवतं आणि इतरांपासून स्वतःला दूर जाणवतं. शारीरिक लेवलवर ज्यांना हृदयाचे विकार, हाय बीपी, फुफ्फुसा संबंधित समस्या, छाती वगैरे पेन आहे, त्यांनी इथे काम करण्याची गरज आहे. ओके, हृदय चक्र खूप महत्वाचं आहे. बघा स्पिरिच्युअलिटी मध्ये काय बोलतात, बघा तुम्ही आयुष्यात किती नाव कमवा, पीएचडी होल्डर असाल, 100 डिग्र्या घेतल्या, चांगले डॉक्टर असाल, सर्जन असाल, वर्ल्ड नंबर, जगातले 1 नंबरचे भारी शिक्षक असाल, कोणी असाल, ऍक्टर असाल, पण असं बोलतात की आध्यात्मिकतेमध्ये जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाल, जायची वेळ येईल, आणि जेव्हा तुमचं हे चक्र बॅलन्स नसेल, हृदय चक्र, तेव्हा तुम्हाला त्या ज्यालाही तुम्ही भेटणार आहे, जो तुमचं कामना आहे की क्रिएटर आहे मला घे, तर त्या तिकडे जाणं थोडस अवघड होतं. ओके, तर तुमचं चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. तर भगवान श्रीकृष्ण जे मानतात त्यांनी प्रेम प्रेम करण्याचं सगळ्यांना शिकवलं आहे. जीसस क्राइस्ट आहे त्यांनी शिकवलं आहे, आणि भगवान बुद्धांनी सांगितलंय. तर जितके पण महापुरुष आले पृथ्वीवर, कुठल्याही धर्माचे असो, सगळ्या महापुरुषांनी प्रेम करणं, माफ करण्यावर जोर दिलाय. तर हृदय चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ओके, नाही तर तुम्ही ते थर्ड आय चक्र, क्राऊन चक्राची फॅन्टसी घेऊन जगतात. मी खूप शक्तिशाली, मला सगळं दिसतं, ह्या गोष्टी स्पिरिच्युअलिटी मध्ये काहीच काम येत नाही. सिद्धी प्राप्त करून तुम्ही काय करणार आहे जर तुमचं मन साफ नसेल. ओके, म्हणून आपण बघतो काही काही बाबा लोक खरंच ज्ञानी असतात, छान छान गोष्टी बोलतात, पण कुठे ना कुठे इथे ते फसले जातात. ओके, तर ते थर्ड आय चक्र काय मी तुम्हाला आता सांगतो. ओके, तर हे आहे हृदय चक्र. चला, कुणाचं बॅलन्स आहे, कुणाचं इम्बॅलन्स आहे, सांगा बरं. कोण कोण आहे बॅलन्स वाले, सांगा. छोट नोटीस केलं का तुम्ही, अनकंडिशनल लव्ह करतात का सर्वांना, की काल माफ करायला नाही जमलं. त्याला बॅलन्स आहे, सीमा आहे, बॅलन्स आहे. तुम्हालाच वाटतं बॅलन्स आहे, की घरच्यांना पण वाटतं की हा तुम्ही खरंच प्रेम करतात? सगळ्यांना वाटलं पाहिजे, ते घरच्या सगळ्या लोकांना ही व्यक्ती प्रेमळ आहे. ओके, चला तेवढं घेऊया, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढचं चक्र घेऊया. पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र. हे आहे आपलं थ्रोट, म्हणजे आपला गळा. हा, लिहून घ्या, थ्रोट चक्र. याला विशुद्धी, याला संस्कृत मध्ये काय बोलतात, हे विशुद्ध लिहिला इथे, सॉरी, ऍक्च्युली विशुद्धी चक्र बोलतात, विशुद्ध नाही, विशुद्धी, विशुद्धी चक्र. हा, आणि इंग्लिश मध्ये थ्रोट चक्र, साधं सोपं थ्रोट म्हणजे आपला गळा. हा, गळ्याचं चक्र आहे. याचा कलर आहे लाईट ब्ल्यू. तुम्हाला त्या कलर इमॅजिन, तो कलर इमॅजिन करायचा आहे ध्यानाला बसताना. याचं तत्व आकाश तत्व. पोझिशन ऑलरेडी ती आहे सांगितलेली, थ्रोट चक्र. आणि बीज मंत्र आहे हम, बीज मंत्र हम आहे. ते चला,
आता ज्यांचंही हे विशुद्धी चक्र बॅलन्स असतं असे लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. स्क्रीनवर नका लिहू कोणी. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करतात. गायन, लेखन, वक्तृत्व आणि कलात्मकता म्हणजे आर्ट्स मध्ये तुम्ही प्रगती साधता. जे सिंगर लोक आहेत, म्युझिशियन आहे, अशा लोकांचं थ्रोट चक्र खूप छान बॅलन्स असतं. तर बघा आता तुम्ही साधं सोपं आहे. आता ज्यांचं इम्बॅलन्स असेल बघा, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. म्हणजे थेरॉटिकली तर खूप छान आहे, अभ्यास छान करतात, तिथे इंटरव्ह्यूला गेलं की बोबडी वळते. ओके. काही लोक अति बोलतात किंवा काहींना खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे कसं, आता समजा एखाद्या मैत्रिणीचा फोन आला, तिचं नाव आलं, इनकमिंग कॉल आलेला, तुमच्या मनात काय पहिला शब्द जर असा आला की आता माझा 1 तास गेला, म्हणजे ती व्यक्ती खूप बोलते, ह्याचा अर्थ तिचं चक्र ओव्हर बॅलन्स आहे. ओके. काही काही लोकांना सगळं घरात एखादी व्यक्ती असते, समजा 2 सुनबाई आहे, एक सुनबाई सगळं करून पण सासूला सांगू शकत नाही मी हे काम केलं, आणि एक थोडस 1-2 भांडे घासले, सगळं काम मीच केलं, असं पण लेडीज लोकांचं होतं की नाही. तुम्ही तुमचं एक्सप्रेस नाही करू शकत काय काम केलं तर. थ्रोट चक्र, तुम्हाला भीती वाटते की समोरचा काहीतरी गैरसमज करून गेला, ऍग्री की नाही. तर असं तुमचं होऊ शकतं. ओके. तर तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही. ओके. आता बघा, जर मी थ्रोट चक्रावर काम केलं नसतं, आज पहिला दिवस, दुसरा, तिसरा दिवस तुम्ही मला ऐकायला आले असते का? पहिल्या दिवशीच निघून गेले असते की नाही? तर कुठे ना कुठे थ्रोट चक्रावर काम केलेलं आहे. ओके. तर शारीरिक लेवलवर तुम्हाला घशाच्या समस्या असतील, आवाज बसणे, थायरॉइडचा त्रास, कानाचे त्रास, जबड्याचे स्नायू, थ्रोट चक्राला हिलिंग द्यायचे आहे. ओके. आता याच्यानंतरच आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्राला संस्कृतमध्ये बोलतात आज्ञा चक्र, आज्ञा किंवा आज्ञा. हिंदीमध्ये आज्ञा बोलतात, आपल्या मराठीत आज्ञा चक्र बोलतात. इंग्लिशमध्ये थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र तुमच्या 2 आयब्रोजच्या मध्यभागी कुठेतरी तिकडे असतं. आता ह्या चक्राचा कलर इंडिगो पर्पल, निळा. याची पोझिशन मी आत्ताच सांगितली. बीज मंत्र याचा ओम आहे. हा बघा, याचा बीज मंत्रही ओम आहे, आणि क्राऊन चक्र पुढे शिकवेल त्याचाही ओम आहे, पण थोडासा ऐकण्यामध्ये थोडीशी फ्रिक्वेन्सी चेंज आहे. ओके. त्याचा हा आहे. आता बघा थर्ड आय चक्राने काय होतं. बघा, ज्यांचंही आज्ञा चक्र बॅलन्स असेल अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात, जसं सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, डिसिजन मेकिंग खूप पॉवरफुल असते, आणि ते योग्य डिसिजन देखील घेतात. नवीन कल्पना, नवीन दृष्टिकोन सहज सुचतात. नवीन आयडिया, नवीन बिझनेस काही असेल, छान वर्क करतं. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर जे मुलं शाळेत शिकतात, अभ्यास करतात, त्यांचं थर्ड आय चक्र खूप छान बॅलन्स असतं. ओके. मुलांचं खूप ऍक्च्युली खूप छान असतात, मुलांचे आपल्यापेक्षा मुलांचं थोडस चांगलं असतं. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते, लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे तुमचा हायर सेल्फ, तुम्हाला एक रिअल पर्पज कळतो की तुम्ही का आहे. नाहीतर वयाचे तुम्ही 50 वर्ष एखाद्या ठिकाणी 30 वर्ष सर्व्हिस केली, एक मशीन ऑपरेटरच आहे, तर तुमचा जन्म मशीन ऑपरेटर म्हणून झाला का? परमेश्वराने पृथ्वीवर तुम्हाला ती मशीन चालवायला जन्म दिला का? तर अशा काही गोष्टी आहेत की लाईफ पर्पज कळतो की मी खरंच का आहे, मला काय करायला पाहिजे. हम्म. आज्ञाचक्र जर इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला निर्णय घेताना ब्लॉकेजेस येतात. म्हणजे तुम्ही नीट डिसिजन घेऊ शकत नाही, तुमचे घेतलेले डिसिजन चुकत असतात, नेहमी ते चुकीचे ठरतात. नवीन कल्पना सुचत नाही आणि जीवन दिशाहीन वाटते. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. काही लाईफ पर्पजच नाही, जशी हवा येते त्याप्रमाणे, विथ द फ्लो दॅट मॅन इज गोइंग किंवा वुमन. ओके. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही, लो कॉन्फिडन्स. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्याच्या समस्या, सायनस, अनिद्रा आणि मेंदूशी संबंधित ज्यांना ज्यांना समस्या आहे ते सगळे तुम्हाला आज्ञा चक्रावर काम करायचं आहे. शेवटचं चक्र आहे तुमचं
शेवटचं चक्र क्राऊन चक्र. आता क्राऊन चक्राला मराठीमध्ये बोलतात सहस्रार. हं? हजार. सहस्रार. ओके, सहस्रार चक्र लिहा. सहस्रार चक्र इंग्लिश मध्ये आहे क्राऊन चक्र. आता क्राऊन चक्र कुठे? जिथे बघा तुम्ही छोटं बाळ जन्म घेतं तेव्हा इथे टाळू आपण भरतो की नाही, तुझं हे करतं, व्हायब्रेट करतं, तो आपलं तिथे क्राऊन चक्र असतं. याचा कलर जांभळा आहे. कुठलंही तत्व नाही, हे उच्च तत्व परमेश्वराशी रिलेटेड तत्व आहे. ओके, लोकेशन टॉप ऑफ द हेड, बीज मंत्र ओम. तर थोडासा ऐकण्यामध्ये डिफरन्स आहे आद्य चक्र आणि याच्यामध्ये. ओके, आता बघा क्राऊन चक्र, ज्यांचंही क्राऊन चक्र बॅलन्स आहे त्यांच्या आयुष्यात सगळे ठीक आहे असं त्यांना सतत वाटत असते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. लाईफ पर्पज काय आहे, मी कशासाठी आहे, तुमचं खरं टॅलेंट त्यांना समजतं. ओके, ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता, असे लोक खूप डीप मेडिटेशन ध्यान याच्यामध्ये खूप पुढे असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुलन ठेवतात. दुःख असेल, आनंद, यश, काही असेल त्याच्यावर ते समता भाव ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती आहे दुःख आलं तरी परमनंट नाही, हे सुख आलं तरी परमनंट नाही, ते फक्त एक ऑब्झर्वर, एक समता भाव ठेवून जगत असतात. अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. आणि जर इम्बॅलन्स असेल अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, त्यांचं पूर्ण लाईफच कन्फ्युजन असतं. स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता असते. ओके, म्हणजे कसं स्वतःच्या क्षमतावर विश्वासच नसतो, की कसं असतं की माझ्या संगतीत चुकीचं होतं, शेजारच्यांना काय, त्यांना तर भेटलं कारण त्यांच्या घरचे ऑलरेडी त्यांच्या आजोबांनी नावावर जमीन केली आहे, माझ्याकडे थोडी होतं. नकारात्मक भावना. ओके, शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होते. हे सगळे आपले 7 चक्रांचे परिणाम आहेत. ओके, आता बघा प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी असते, म्हणून ते बीज मंत्र असतात. तुम्हाला बीज मंत्राचं ध्यान क्लास संपल्यानंतर देणार आहे. ओके, अशी प्रत्येक चक्रांची एक एक फ्रिक्वेन्सी असते. ओके, आता हे पेंडुलम मी उद्या तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं. आता आपल्याला बाकीचं काम राहिलं आहे. तर कळालं माहिती, कशी वाटली, थोडस समजलं आपलं जीवन असं का असतं. हम्म, छान. काही लोकांना लेट कळालं, लवकर कळालं असतं तर वर्क करत आलं असतं. पण जे लोक तरुण आहेत, यंग आहेत, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही माहिती तुमच्या बरोबर राहणार आहे. कोणी व्यक्ती आला त्याला गाईड करा, की अरे तुझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आहे, तू ह्या चक्रावर काम कर. ऍटलिस्ट एवढं तरी तुम्ही कुणाला सांगूच शकतात. ओके, तर असं युनिव्हर्सल लॉ आहे, कोणी मनाने बनवला नाही आहे. साधू संत ऋषी मुनी हजारो वर्षांपासून हे असंच त्यांनी नॉलेज दिलेलं आहे. ओके, आलं लक्षात. त्याच्यासाठी पौर्णिमा मॅम तुम्हाला मी क्रिस्टल थेरपी मध्ये शिकवलंय ना तुम्हाला मास्टर लेवलला, तरी तुम्ही विचारतात ॲमेथिस्ट आहे, क्रिस्टल क्लिअर कॉर्ट्स आहे, विसरले की काय, ते क्रिस्टल थेरपीची पीपीटी वाचून घ्या एकदा. ओके, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. हा, चला आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे लक्षात घ्या. हे संपलं, चक्राचं संपलं. आता आपण काय करणार आहे, ज्यांचंही लेवल 1चा शक्तिपात झाला आहे, ज्यांचा नसेल झाला तरी त्यांनी बघून घ्या, उद्या आठवण परत एकदा येऊ शकतात तुम्ही. ज्यांचा नाही झाला ते अदरवाईज एकदाच घ्यायचा असतो. मग तुम्ही ऍक्टिव्हेशन कसं करायचं, आता तुमचं लेवल 1चं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाणार आहे आणि लगेच आपण पाणी चार्ज करायचं मी शिकणार आहे. आता तुम्ही पाण्याला चार्ज करू शकता, थिनिंग करू शकता. ओके, तर आता थोडासा ब्रेक घ्या, पाणी घेऊन या, 1-2 मिनिटं वॉशरूमला जाऊन या, पाणी वगैरे पिऊन या. मग अजून फक्त 10 मिनिटाचं सेशन राहिलं आहे. तुमचं ऍक्टिव्हेशन घेतो, रिकीला कॉल कसं करायचं आणि पाण्याला चार्ज. तर 1 ग्लास पाणी घेऊन या आणि थोडासा ब्रेक घ्या, 2 मिनिटात चालू करू आपण. ओके.
चला आले का? आता मला फक्त सांगा, असं हात तरी करा, कोणी कोणी अटेंडमेंट घेतलं होतं सकाळी, आहेत का? आणि व्हिडिओ ऑन करा, कारण मला तुम्हाला शिकवायचं आहे ऍक्टिव्हेशन कसं करायचं आहे. तुमची हँडची पोझिशन समजली नाही तर मी गाईड नाही करू शकणार हं. तर ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, मी असं समजतो तुम्ही अटेंडमेंट घेतलं नसेल ते. प्लीज व्हिडिओ ऑन करा, कारण मी तुम्हाला गाईड करणार आहे हाताच्या पोझिशन, रेकीला कॉल कसा करायचा. 10 मिनिटं लागतील हा. चला. आणि जरी नसेल कुणाचा झाला, एक दोन लोकांचा, तरी व्हिडिओ ऑन करून बघून घ्या. उद्या सकाळी अटोनमेंट झाल्यानंतर लगेच ऍक्टिव्हेशन करून घ्या. मी उद्या क्लासमध्ये ऍक्टिव्हेशन नाही घेणार. ओके, चला ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला आता शिकवणार आहे रेकीला प्रार्थना कशी करायची. काही लिहायचं नाही आहे तुम्हाला. शेवटच्या दिवशी मी आता जे काही बोलेल, जे काही सांगणार आहे, सगळं जसंच्या तसं लिहिलेल्या नोट्स मराठीमध्ये भेटणार आहे शेवटच्या दिवशी. ओके, तुम्हाला शुक्रवारी सगळ्या नोट्स भेटून जातील. तर फक्त आता मी काय बोलत आहे फक्त फॉलो करायचं आहे. ओके, चला. आता रेकीला इनवोक करणं, कॉल करणं, रेकीला बोलवणं खूप सोपं आहे. मी आधीच सांगितलं आहे, रेकी एक प्राणशक्ती आहे. जसं ऑक्सिजन सगळीकडे आहे, त्या पद्धतीने ही प्राणशक्ती सगळीकडे ब्रह्मांडात आहे. कुठलाही देव वगैरेचा असा संबंध नसतो, तर म्हणून रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. पण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, ग्रॅटिट्यूड. हा, तर ग्रॅटिट्यूड फक्त महत्वाचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हेशन साठी आज 1 2 3 प्रोसेस करायची आहे. तर काय 1 2 3 प्रोसेस आहे, लगेच करू, त्याच्यानंतर तुम्ही पाणी वगैरे चार्ज करू शकता. चला. आता काय करायचं आहे, दोन्ही हात रब करा आणि माझ्या मागे मनातल्या मनात म्हणा, किंवा जोरात बोललं तरी चालेल, मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता डावा हात खाली घ्या. आता हात कप शेप मध्ये घ्या, बोट बंद करा. डावा हात खाली, उजवा हात वर. आणि ऍफर्मेशन, पहिल्या दिवशी ऍफर्मेशन शिकवले, ऍफर्मेशन द्यायचे. चला बोला, माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आपल्या हातात पण चक्र असतात. ओके, इंग्लिश मध्ये चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. अंदाजे 21 वेळेस करायचंय, खूप स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. क्लॉकवाईज फिरवायचं आहे. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. बघू द्या कशी कर. हो सर, चंद्रकांत सर, असं नाही करायचंय. नाही सर, इतक्या फास्ट नाही करायचंय. हे बघा, एकदम ती एनर्जी तुम्हाला जाणवू द्या, तुमच्या दोन हातातून जाणवू द्या. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, एकदम हळू. हातात एनर्जी जाणवली पाहिजे तुम्ही. ओके, चला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, आता काय करा, उजवा हात खाली घ्या, डावा हात वर घ्या, परत क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके, आता डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवून द्या. डाव्या हाताची मूठ, उजवा हात तुमच्या क्राऊन चक्रावर घ्या, डोक्यावर. आणि हात क्लॉकवाईज फिरून ऍफर्मेशन द्या. माझ्या सातही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या सातही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आणि फील करा, त्या डोक्याचा तुमच्या टाळू आणि हातामध्ये काहीतरी मॅग्नेटिक फील्ड होते आहे.
इथून एनर्जी तुमच्या 7ही चक्रात ऑटोमॅटिक प्रवेश करते. ओके, आता काय करा, हात तसाच ठेवा आणि आपली नाभी, आपण आपल्या नाभीपासून कॉर्ड्स असतात, तुम्ही जिथे लोकांना भेटतात सगळ्यांशी कॉर्ड्स असतात. आता हात नाभी समोर घ्या आणि बोला, माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. किंवा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. आणि आता अफर्मेशन द्या, हृदय चक्राजवळ हात घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. माझे संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझे संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, कारण आपण जसं अफर्मेशन देतो तसंच होतं. ओके, चला चला, थँक्स. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या गुरूंची, माता पिता ईश्वराची. थँक्यू थँक्यू थँक्यू. बस एवढीच 1 to 3 प्रोसेस आहे, रोज नाही करायची आहे. तुम्हाला याच्या पुढे कधी मध्ये एनर्जी कमी जाणवली तेव्हा करायची, किंवा इतरांना जेव्हा हिलिंग द्याल तेव्हा ही प्रोसेस करायची. काय आहे, शेवटच्या दिवशी नोट्स मध्ये लिहिलेलं आहे, आता राहू द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, पाणी चार्ज करायचं आहे, पाण्याला चव द्यायची आहे. आता बघा, हवं तर तुम्ही काय करा, ते पाणी जर आणलं असेल तर फक्त टेस्ट बघा कशी आहे, ती टेस्ट वेगळी आली पाहिजे. फक्त नोटीस करा, 1 घोट पाणी पिऊन घ्या, फक्त 1 सिप. इनफ, बघून घ्या त्याची चव वेगळी आहे. आता आपल्याला त्याची चव बदलायची. ओके, अगेन, रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. खूप साधं आहे. नंतर मी तुम्हाला रेकीची प्रार्थना लिहून देईल, पण एवढंच आहे सोपं. परत, मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता, माझे सर्व गुरु, ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ही दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. बस एवढंच करायचं. आता बघा, ठीक आहे, पाण्याला तुम्ही कुठली चव देऊ शकतात, नारळ पाण्याची, मंदिरातील तीर्थाची. तुम्ही एखाद्या ठिकाणी कधी आश्रमात गेले असेल, तिथल्या पाण्याची चव लक्षात असेल ती द्या, कुठलंही द्या. कडू द्यायचे, कडू नका देऊ, चांगली चव द्या. ओके, जी तुम्हाला आठवत असेल ती चव पाण्याला द्या. ओके, काय करा, ग्लास कुठलाही घ्या, काचेचा, तांब्याचा, स्टीलचा, सोन्याचा, चांदीचा, कुठलाही घ्या. ग्लास डाव्या हातात पकडा, कधी पण बघा, डावा हात रिसिव्हर असतो, उजवा हात गिव्हर असतो. महापुरुषांच्या हातात फोटोमध्ये नेहमी उजवा हात असतो. तर डावा हात, डाव्या हातात ग्लास. आता काय करायचं आहे, सरळ. आता मी जे अफर्मेशन देईल माझ्या पद्धतीने, तुम्हाला जी चव द्यायची ती द्या, मला कॉपी करा. ओके, चला. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला एकदम हळू, ती एनर्जी जाऊ दे त्याच्यामध्ये. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. बघू द्या, करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. स्लोली, व्हेरी नाईस, बराबर करताय. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. आता बोला पाण्यावर असं, हे ईश्वर, असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आता हळुवारपणे पाण्याची टेस्ट चेक करा. ओके, चला.
आता कुणाला जाणवली त्याने मला सांगू शकतात, माईक ऑन करून सांगू शकतात किंवा मेसेज. ओके, चला, कुणाला काही जाणवली, किती पर्सेंट जाणवली एक सांग. खूप छान, नाही खूप छान. जाणवलं सर. हा, बोला मॅम. नारळाच्या पाण्याची चव जाणवली. कॉंग्रॅच्युलेशन्स. गोडवा जाणवला. ओके, मला नाही गोड जाणवलं. टेस्ट. चला ठीक आहे. काही ना सगळ्यांना मंदिराच्या पाण्याची चव जाणवली सर. मंदिराच्या पाण्याचं, चला कॉंग्रॅच. नाही जाणवले. लगेच जाणवली, व्हेरी नाईस. अजून कोणी? बघा, चला अजून कोणी नाही जाणवली कुणाला? ओके ठीक आहे. हॅलो. हा, मला बोला. नाही. बोला. सर मला पण जाणवली. चला व्हेरी नाईस. ज्यांना नाही जाणवली लक्षात घ्या, सगळ्यांचीच एनर्जी लेवल सेम नसते. आपल्यामध्ये काही जुने ब्लॉकेजेस असतात, तेवढे हळूहळू निघायला वेळ लागतात. काही ऑलरेडी आध्यात्मिक दृष्टीने खूप पुढे असतात, त्यांना लवकर जाणवतं. ओके, सगळ्यांना सेम रिझल्ट लागू शकत नाही. आता मी पाण्याचंच उदाहरण का घेतलं सर्वांना मी परत एक्सप्लेन करतो. ओके, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. ओके, हा ओके, लिसन. आता बघा, मी पाण्याचंच उदाहरण का दिलं. आता आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलं आहे? चला, तीर्थाची थँक. आपलं शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? काय वाटतं तुम्हाला? सांगा, मेसेज मध्येच सांगा. मी ऍडमिट केलंय. चला, 72% पाणी बनले. चला बघा, 70% पाणी ऍक्युरेट आन्सर. हा बघा, 70% पाण्याने आपलं शरीर बनलं आहे. आणि जेव्हा आपण स्वतःशी सतत निगेटिव्ह टॉक करतो, म्हणजे सेल्फ टॉक, स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलतो, नकारात्मक बोलतो, काय होतं? आपण स्वतःला तसंच अफर्मेशन देतो, आपण तसंच बनतात. ओके, म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण म्हणतात, जसं तुम्ही मनाने विचार करतात तुम्ही तसेच होतात. म्हणून स्वतःला चांगले अफर्मेशन द्या, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. सेकंड थिंग, अजून एक याचं कारण आहे. बघा, रेकीमध्ये कोविड काळामध्ये रेकी हिलर्सने याच्यामध्ये खूप छान काम केलेलं होतं आणि अर्निंग पण झाली आणि ब्लेसिंग्स पण भेटले बऱ्याच लोकांना. बघा, काय करायचं आहे, आता मी काय करतो, पाण्याला तुम्हाला रोज चार्ज करायचं आहे. अन्न चार्ज करायचं मी तुम्हाला शुक्रवारी शिकवेल. आता बघा, मी काय करतो, कधी पण बसण्याच्या अगोदर पाणी चार्ज करतो. आता माझ्याकडे सिम्बॉल आहे, ज्यांच्याकडे सिम्बॉल आहे त्यांनी सिम्बॉल टाकत जा. ओके, जे लेवल 2 चे 3 चे स्टुडंट आहे, सिम्बॉल टाकायचे आहे. मी काय अफर्मेशन देतो बघा, हे पाणी माझं थ्रोट चक्र संपूर्णपणे बॅलन्स करत आहे आणि मी जे काही माझ्या स्टुडंटला किंवा विद्यार्थ्यांना सांगत आहे ते सर्व ग्रहण करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे. तर मी असं अफर्मेशन देतो की ह्या पाण्याने माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनची पण ट्रिक आहे आणि तुमच्याकडे रेकी पण आहे. आपल्या क्लासचं नाव रेकी पण आहे, माइंड पॉवर पण आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज, आता समजा मुलांचा परीक्षा आहे तर मग काय अफर्मेशन द्यायचं बघा, रेकीला कॉल करायचा, स्वतःची आभारी, स्वतःची, माता पित्याची, रेकी अमृत प्रार्थनानंतर येऊन तुम्हाला हातात घ्यायचं पाणी आणि काय बोलायचं, किंवा त्यांची वॉटर बॉटल घ्या, मुलांची वॉटर बॉटल घ्या आणि वरतून अफर्मेशन द्या, हे पाणी पिऊन माझ्या मुलाचं किंवा मुलीचं थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे आणि त्याचं परीक्षेमध्ये, अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष लागत आहे. अभ्यासाला बसतानाही पाणी चार्ज करून द्या किंवा शाळेत जाताना वॉटर बॉटल चार्ज करून द्या. घरामध्ये कोणी आजारी आहे, खूप स्टुडंटचे एक्झाम्पल आहे म्हणून सांगत आहे, मनाने सांगत नाही. ओके, घरात कोणी आजारी व्यक्ती आहे, अफर्मेशन द्या. सिम्बॉल असेल तर छान, लेवल 1 असेल तर हे पाणी पिऊन हे पाणी पिणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आहे, अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. ओके, किंवा तुम्ही घरात जेव्हा पाणी भरतात, तुमचं मडका, हंडा काही पण असेल त्याच्यावरच पूर्ण हात करायचा आणि बोलायचं, हे पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्या सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. आणि असं करा तुम्ही, लगेच रिझल्ट नाही, रोज रोज करत जा. बघा तुम्ही 21 दिवसांनी, 1 महिन्यांनी काय होईल, तुमच्या घरी जेव्हा पाहुणे येतील तेव्हा बोलतील की तुमच्या घरातली पाण्याची चव थोडीशी वेगळी लागते. पाणी तर सर्वांच्या घरात सेम येतं,
तुमची थोडीशी वेगळी लागते, असंही होईल. ओके, तर पाणी ह्या पद्धतीने चार्ज करून जास्तीत जास्त प्यायचं आहे. ओके, अन्नाचं महत्व मी तुम्हाला अन्न चार्ज करायचं लास्ट डेला सांगतो. ओके, तर कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचा शक्तिपात झाला. ज्यांचा राहिला आहे थोडे लेट आले, उद्या सकाळी 6 वाजता परत या. ज्यांनी केलाय त्यांनी परत येऊ नका. ओके, आणि बघा उद्याचा दिवस खूप खास आहे. उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. विकत घ्यायची गरज नाही, ज्यांच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे, घेऊन या. असं डाउजर असतं, तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही आहे. बघा, सॉरी, हे बघा, सर्वांच्या हातामध्ये काय असतं? अंगठी असते. ओके, चला, 3 वर्षापासून पाणी चार्ज करत आहे पौर्णिमा, व्हेरी नाही. आता बघा, सर्वांच्या हातात अंगठी आहे. अंगठी घ्यायची, घरात दोरा सगळ्यांकडे असतो, दोरा टाकायचा, तुमचं पेंडुलम झालं, वर्क करतं. ओके, काही घाबरू नका. दोरा घ्यायचा, ते पण वर्क करतं, फिरतं आडवं तिडवं मागे पुढे. तर उद्या येताना एक दोरा आणि अंगठी घेऊन यायचं आहे, आणि ते छान काम करतं. ओके, उद्या सांगेल. उद्या तुम्ही तुमची ऊर्जा चेक करायचं, आणि ऍडव्हान्स सांगेल तुम्हाला. काही चार्ट देणार आहे पेंडुलमचे. ज्यांनी सांगितलं ना, ज्यांचा शक्तिपात राहिला, उद्यापर्यंत लिंक ओपन होऊन जाईल सकाळी 6 वाजता. तर पेंडुलम तुम्हाला असं अंगठी दोरा घेऊन या. अंगठी दोरा नसेल, हनुमानाची गदा चालेल. अंगठी सहसा असते, तर बघा तशा शेपचं काही असेल घेऊन या. अजून पेंडुलम डाउजिंग नंतर चार्ट वगैरे देणारच आहे. झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. काही सिम्बॉल्स असतात, रेखीचे सिम्बॉल्स नाही आहे, ते झिबू सिम्बॉल्स आहे. ते आरोग्यासाठी आहे, पैशासाठी आहे, नातेसंबंधासाठी आहे, आरोग्यासाठी आहे. तुम्हाला असे ते हातावर काढायचे असतात, लेफ्ट बॉडी पार्टवर. ते काही सिम्बॉल मी तुम्हाला उद्या देणार आहे. ओके, तर उद्याचं सेशन मिस करू नका. ओके, आणि ज्यांचं राहिले अटेंडमेंट उद्या. ओके, चला, काही क्वेश्चन आन्सर, काही डाउट्स विचारू शकता. आज का सिलेबस हो गया? बोला. अंगठी सोन्याची चालेल, चांदीची चालेल, डायमंडची चालेल. डायमंडची असेल तर मला पण द्या. दगडा कसली चालेल, त्या शेपचं पाहिजे. ओके, ते तुम्हाला ते सबकॉन्शियस माइंड, ते उद्या ते मटेरियलवर डिपेंड नाही करत, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर. ओके, चला. कुणाला काही विचारायचं आहे, अनम्यूट हँड रेज करून घ्या. अदरवाईज मी नाहीतर अनम्यूट करून ठेवतो तुम्हाला. ज्याला बोलायचं असेल अनम्यूट करून बोलून घ्या. चला, बाकी उद्या माझा क्लास चुकेल. उद्या मला काहीतरी काम आहे, तर संध्याकाळी रेकॉर्डिंग जॉईन करू शकते का? करू शकता. ज्यांचं सकाळी राहिलंय संध्याकाळी घेऊ. तर थँक्यू. मला विचारायचं आहे, ह्याचा बीजमंत्र काय आहे हार्ट चक्राचा? यम हा? यम यम. हम्म. चला, शेवटच्या दिवशी ते पण देऊन टाकेल, नका टेन्शन घेऊ. नाहीतर मी आधी सांगितलं असतं, तुम्ही नोट्स नसते बनवले. मी देईल तुम्हाला, फ्रायडेला देईल सगळे बरं. PPT. चालेल, घाबरू चालेल. नका. थँक्यू काही सर. राहील, काही राहील असेल. नाहीतर सर, तुम्ही- माझ्या मिस्टरांनी मला जॉईन ग्रुपमध्ये केलेलं join आहे. कर ना. Android, थँक्यू थँक्यू थँक्यू. सर, माझ्या मिस्टरांना जॉईन करायचंय, केलंय त्यांनी रात्रीचं, पण त्यांचं नाव नाही त्याच्यात घेतलं गेलं आहे. विनोद अच्छा. भडंग. विनोद भडंग. नाव किती घेतलं, ते फक्त उपस्थित पाहिजे. मी नाव सगळ्यांचे कुठे घेत बसू. सुप्रिया मॅम घेऊ शकतात तुम्ही अटोनमेंट. ओके, काही प्रॉब्लेम नाही. नाही, मी 2 दिवस केलाय सर तुमचं. हा, ओके, आता आज सकाळी करणार होतो, पण ते लॉग इन होत नव्हतं. तर ठीक आहे. आता संध्याकाळी करतो मी 8ला, चालेल चालेल. आणि आज सकाळी पण होतो मी 6 ते 6:10. हो हो हो. हा, हे पाहिजे. आज ती शिकवणार आहे. तर ती लिंक पाठव. हो. सर मला पण जॉईन करा. जॉईनच आहे ना तुम्ही, म्हणून तरी ते दिसत आहे मला. हो जॉईन. नाही, माझ्या बहिणीने पाठवलंय मला हे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लिंक हो. पाठवते मला, मेसेज हो, करा. लिंक नाही येते मला. काय मेसेज वगैरे नाही येत मला. ठीक आहे, ठीक मला आहे. link मिळाली ना. हो, बहीण माझी पनवेलला असती, तिथनं पाठवलंय तिने मला. चालेल चालेल. चला, ठीक आहे. उद्याचं सेशन मिस करू नका. पेंडुलम डाउजिंग खूप मजा येते. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू.